ओके. प्लीज कन्फर्म स्क्रीन व्हिजिबल आहे माझं तुम्हाला सगळ्यांना? येस, सगळ्यांना व्हिजिबल आहे स्क्रीन? ओके, ठीक आहे. तर जिथे लास्ट टाइम आपण स्टॉप केलेलं, म्हणजे अर्थात प्रोजेक्ट क्रिएशन झाला होता आपला आणि त्यामध्ये आपण जस्ट एक ब्रीफ इंट्रोडक्शन म्हणजे मागचं रिवाइज करतो. प्रोजेक्ट घेतल्यानंतर आपण वेब एक्सएमएल फाईल पण अटॅच केली होती. ज्यामध्ये ओपनिंग म्हणजे जेव्हा आपण URL हिट करूया, तेव्हा डिफॉल्ट वेब ॲप कोणतं फाइल्स आपल्या रन करेल त्याचं एक एक्झाम्पल दिलं होतं मी. जसं index.html, index.htm किंवा index.jsp. बट तुम्हाला जर वाटत असेल, की माझे ब्राउझरची किंवा माझ्या वेब ॲप्लिकेशनची ओपनिंग फाईल ज्याला आपण म्हणतो, स्टार्टअप फाईल जी म्हणतो. जसं हिट केल्याबरोबर कोणतं पेज लोड व्हायला पाहिजे. तर तुम्ही ते होम पेज सेट करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे, वेळ जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. त्यामध्ये मेनली काय-काय नावं असतात. तर इंडेक्स तर आपण यापैकी एक बघितलं. कधी-कधी होम नाव असतं त्याला. होम डॉट HTML, होम डॉट JSP. तसं जर मी .NET टेक्नॉलॉजीकडे जर गेलो, तर होम डॉट ASP किंवा ASPX किंवा Razor किंवा CSHTML. त्याचप्रमाणे मी PHP कडे गेलो, तर होम डॉट PHP अशी नावं असतात. तुम्ही तिथे वेलकम पण नाव देऊ शकता. वेलकम डॉट HTM, वेलकम डॉट JSP, वेलकम डॉट PHP, वेलकम डॉट ASP, वेलकम डॉट Razor, वेलकम डॉट CHTML. सिमिलरली कधी-कधी ते डिफॉल्ट नाव पण असतं. FOULT डिफॉल्ट. तर तुम्ही डिफॉल्ट नावाने पण तुमचं वेब पेज स्टार्ट करू शकता. वेब ॲप्लिकेशन स्टार्ट करू शकता. व्हिच इस टोटली डिपेंड ऑन युअर सेटिंग्ज अँड युअर रिक्वायरमेंट. असं काही कंपल्सरी नाहीये, की प्रत्येक वेळेस तुमची इंडेक्स फाईलच रन व्हायला पाहिजे. ओके. तुमच्याकडे वाटतं बाबा, की मला ही फाईल माझी स्टार्टअपमध्ये पाहिजे, ओपनिंगला पाहिजे. तुम्ही तर त्याची सेटिंग करून टाका. आणि बऱ्याचदा तुम्ही एक ॲप्लिकेशन असं बघत असता, की जर ते माझ्याकडे काय म्हणतो आपण त्याला ओपनिंग मोडमध्ये नसेल किंवा माझ्या ॲप्लिकेशनमध्ये जर ते नसेल, तर तिथे कुठेतरी एरर ॲप्लिकेशन दाखवतं बघा तुम्हाला. ओके. फॉर एक्झाम्पल मी एक ट्रायल दाखवतो तुम्हाला त्याची. जे काय करतो मी त्या दिवशी जी घेतली होती ती काय करूयात आपण मला काय करता येईल? एरर दाखवता येईल मला. मी जस्ट ट्राय करतोय. google.com/pages असं काहीतरी एक रँडम टाकलं. ठीक आहे. आता लगेच बघा इथे Googleनं मला एरर थ्रो केला. 404 दॅट्स अॅन एरर. द रिक्वेस्टेड URL ऑर पेज वॉज नॉट फाउंड ऑन धिस सर्व्हर. दॅट्स वी ऑल नो. ओके. म्हणजे सरळ-सरळ त्याने एक्सेप्शन थ्रो केलं, एरर थ्रो केला, की बाबा तुम्ही काहीतरी असं ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करताय, की जे माझ्या वेबसाईटमध्ये नव्हतं किंवा माझ्या वेबसाईट ॲप्लिकेशन म्हणजे काही वेब ॲप्लिकेशन आहे आपलं, त्याच्या सेटिंग्जमध्ये कुठेही मी सांगितलेलं नव्हतं. ओके. अशा काही एरर्स तुम्हाला हँडल करता येतात. मग ते एरर जे आहेत, ते एरर हँडल करण्याच्या प्रोसेसला पण म्हणतात जनरली एरर हँडलिंग. ओके. मग इथे तुम्ही करू शकता ॲड त्यामध्ये एरर्स. याच्यात 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत तुम्ही. पहिला म्हणजे एक्सेप्शन टाइप, जसं की जावा डॉट lang डॉट एक्सेप्शन. मग कोणतं पण एक्सेप्शन येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजेच लोकेशन. तर लोकेशन म्हणजे तुम्हाला जे पेज दाखवायचंय, एरर वगैरे जर आला असेल तर. आता मी एक्सेप्शनचा टाइप सांगितला नाही बेसिकली. एक्सेप्शन कोणत्या पण टाइपचं असू शकतं. ठीक आहे. ज्यामध्ये 404 आला, 405 आला, 502 आला, नॉट ऑथराइज्ड वगैरे आपण जे म्हणतो जनरली. ते पण एक्सेप्शन याच्यामध्ये आले. तर त्याच्यासाठी मी काय करू शकतो इथे एरर डॉट JSP नावाचा पेज त्याने एक्सेप्शनमध्ये दाखवायचं. ठीक आहे. आता बघा, मी काय करतो इथे एरर डॉट JSP नावाचं पेज बनवून घेतो पहिल्यांदा. ठीक आहे. म्हणजे ते एक JSP पेजमध्ये आलो. इथे नाव दिलं एरर डॉट JSP. ओके. आणि याला एक रन करतो इथे टाइप करतो हेडिंगमध्ये एरर 404. एच H3 टॅगमध्ये लिहितो रिसोर्स ऑर पेज ऑर गरज नाही. रिसोर्स आला म्हणजे काही गरज नाहीये. नॉट फाउंड. ट्राय समथिंग एल्स ऑर गो टू सॉरी होम. आता होमला जाण्यासाठी मी काय करतो इथे href वापरतो स्लॅश index.jsp.
ठीक आहे. आता वेळेला मी सिम्पली एवढंच केलंय. होम जो आहे माझा फक्त, त्या होमलाच मी काय केलंय href मध्ये ऍड केला. आता मी काय करतो, माझा जो वेब एक्सएमएल आहे ना, त्यामध्ये मी चेंजेस करतो माझ्या फाईल्सचे नाव. 1, 1 आणि 1. सिंपल लॉजिक आहे. माझ्याकडे जर वेलकम इंडेक्स मध्ये मला मिळत नसेल, माझ्या इंडेक्स फाईल मला मिळत नसतील, वेलकम फाईल मला मिळत नसतील माझ्या वेब ऍप्लिकेशन मध्ये, तर मला एरर जाणारच आहे. आणि एरर आला म्हणजे काय होईल, डायरेक्टली तो ह्या पेजला लोड करेल. जस्ट चेकआउट करून घ्या आपण बरोबर होतंय का. ठीक आहे, ट्राय करू फक्त. मी प्रोग्राम डायरेक्टली रन करतोय आता. नेक्स्ट. ऑर्गनायझेशन डेटा ऍज इट इज आहे. नेक्स्ट केलं मी. सॉरी, ऍप्लिकेशन वेगळ्या ठिकाणी रन झालं. याला स्टॉप करतो. ठीक आहे. इथे ऑर्गनायझेशनवर राईट क्लिक करून करतो पाहिजे तर, म्हणजे ती फाईल त्याला रन झाली असं दाखवलं त्याने. 404. ऍक्च्युली इथे एरर पेज हिट व्हायला पाहिजे होता. हे एरर पेज टाकल्यामुळे त्याने एक्सेप्शन दिला. एक्सेप्शन मध्ये यायला पाहिजे होता तो. ओके, तर दिला त्याने. java.lang.error. ठीक आहे, एरर मध्ये टाकून बघूया. सिंक्रोनाइज केलं मी. रिस्टार्ट झाला. चेक इट आउट वेदर इट इज स्टार्ट. स्टॉप करतो मग रन करतो. क्लोज करून बघू. परत एकदा राईट क्लिक केला प्रोजेक्ट वरती, रन ऍज सर्व्हर. बघूया म्हणजे काय होतं मला. मी शुअर आहे की एरर थ्रो व्हायला पाहिजे होता इथे. ठीक आहे. अं, अं, नाही होते. ठीक आहे, मी याला बघतो. मी याच्यावर पण तुम्हाला थोड्या वेळामध्ये अपडेट देईल, डोंट वरी. ठीक आहे. मी याबद्दल पण तुम्हाला डिस्कस करेन की एरर पेज कसा डिफाईन करायचा आणि तो कसा लोड होतो. ठीक आहे. जस्ट 2च मिनिट द्या मला, चालू ठेवा फक्त. 1च मिनिटात कनेक्ट करतो तुम्हाला, चालू राहू द्या. मी तुम्हाला या एरर पेज बद्दल डिस्कस करेल, नो डाऊट्स. ठीक आहे. थोडंसं फक्त याला सध्या स्किप करा माइंड मधनं. म्हणजे तो का लोड होत नाहीये, तर काही सेटिंग्स वगैरे राहिल्यात का माझ्या, मला एकदा ते बघू द्या फक्त. आपण याच्यावर डिटेल मध्ये डिस्कस करू नंतर, डोंट वरी. म्हणजे व्हायला तर पाहिजे होतं. नॉट शुअर का नाही होते ते बघू. बरं. आता त्याच्यानंतर आपण परवाच्या सेशन पर्यंत काय घेतलेलं, आपण फॉर्म एलिमेंट्स घेतले होते. ठीक आहे, म्हणजे ते मला हायलाइट करायचं होतं ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय ते. तर त्यामध्ये आपण कंटेंट्स मध्ये काय काय घेतलं होतं फॉर्म्स एलिमेंट मध्ये, तर इनपुट टाइप्स घेतलं होतं टेक्स्ट, डेट, टेलिफोन, ईमेल आयडी. हे टाइप्स होते. टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हॅल्यू कोणत्या प्रकारच्या जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्ही सगळ्याच्या सगळे टेक्स्ट पण ठेवू शकता. ओके. बट एक फक्त आपलं मिस झालं परवाच्या सेशन मध्ये, काल परवाच्या सेशन मध्ये. तो म्हणजे इनपुट टाईप पासवर्ड. म्हणजे जर मला पासवर्ड हवे असतील तर पासवर्ड कसे ऍड करायचे. ठीक आहे, कारण आपण बघत असतो बऱ्याचदा इथे इनपुट टाइप इक्वल्स टू पासवर्ड जर म्हटलो आपण, आयडी इक्वल्स टू पासवर्ड, नेम इक्वल्स टू पासवर्ड, त्यानंतर प्लेस होल्डर पासवर्ड. ठीक आहे.
तर हा काय करेल, टेक्स्ट बॉक्स येईल आणि तिथे व्हॅल्यूज तुमच्या काय असतील, हिडन असतील. हिडन म्हणजे तुम्हाला तिथे पासवर्ड काय टाकलाय हे कळणार नाही. ठीक आहे. मग तुम्हाला तो आयचा सिम्बॉल जो असतो, बऱ्याचदा आपण बघत असतो, तो आय सिम्बॉल कसा ऍड करायचा किंवा त्याच्या ट्रिगर वरती ऑन आणि ऑफ कसं करायचं टेक्स्ट बॉक्सचं, हे पण आपण एक छोटंसं ट्रिक मध्ये बघून घेऊ नंतर, डोंट वरी. ठीक आहे. तर आपण टेक्स्ट बॉक्सचे टाईप बघितले. त्याच्यानंतर चेक बॉक्सला आपण ग्रुपिंग केलं. ओके. सिमिलरली आपण रेडिओ बटनला पण केलं, जेंडर सिलेक्ट करण्यासाठी, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जो पाहिजे असेल तो. त्यानंतर आपण सिलेक्ट ऑप्शन बघितला, ड्रॉप डाऊन लिस्ट ज्याला म्हणतात जनरली. त्याच्यात सिलेक्ट मध्ये ऍक्च्युली ड्रॉप डाऊन लिस्ट ड्रॉप डाऊन तयार होतं आणि त्याच्या मधल्या कंटेंटला किंवा एलिमेंट्सला म्हटलं जातं ऑप्शन्स. तर ऑप्शन्स मध्ये पण आपण एक प्रॉपर्टी अजून बघितली होती. त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं सिलेक्टेड. तर सिलेक्टेड म्हणजे बाय डिफॉल्ट तो कंटेंट किंवा तो जो व्हॅल्यू आहे, तो व्हॅल्यू बाय डिफॉल्ट त्याच्या ड्रॉप डाऊन साठी सिलेक्ट होऊन जाते. ठीक आहे. नंतर इनपुट टाइप नंबर बघितला, फक्त नंबर ऍक्सेप्ट होतील. रेंज बघितला, स्लायडर येतो तिथे तुम्हाला रेंज सिलेक्ट करण्यासाठी व्हॅल्यूजची. कलर बघितला, इनपुट टाइप, कलर, रेंज, डेट, त्यानंतर टेलिफोन, आणखी 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 हे जे 4-5 प्रकारचे बघितले आपण, आता मी जे नावं घेतले, हे HTML5 मध्ये होते. इनपुट टाइप फाईल, टेक्स्ट, पासवर्ड, रेडिओ, चेकबॉक्स, सिलेक्ट अँड ऑप्शन्स, हे HTML4 मध्ये पण होते. ऍडिशनल काय ऍड झालं 5 मध्ये, तर 5 मध्ये 2-3 कंटेंट एक्स्ट्राचे ऍड झाले. आणि जेव्हापासून HTML5 म्हणतो आपण, तर तो लोकल रिसोर्स लोड करू देत नाही आपल्याला. आपण त्याचा एरर पण बघितला, प्रॉपर्टी सिक्युरिटी कन्सर्न साठी. त्यानंतर आपण ऍडिशनल मध्ये एक इमेज टॅग बघितला. त्यासाठी मी एक सबडॉक नावाचं प्रोजेक्ट बनवला, सॉरी फोल्डर बनवलं. त्याच्यामध्ये मी ती एक फाईल बनवली, images.jsp नावाची, ज्यामध्ये पर्टिक्युलरली आपण IMG टॅग बघितला होता, इमेज टॅग. इमेज टॅग मध्ये SRC मध्ये आपण काय करतो, फाईलचं लोकेशन देतो. JPG, PNG, GIF, अजून JPEG पण सिलेक्टेड सपोर्टेड आहे. ठीक आहे. टिप फाईल ज्या आहेत, TIFF टिप फाईल्स, ह्या मोस्टली सिलेक्ट होत नाहीत किंवा सपोर्ट करत नाहीत ब्राउझरसाठी. तर त्यासाठी वेगळे तुम्हाला व्ह्यूअर्स लागतात, वेगळे तुम्हाला जे हवे असतील. ठीक आहे. नंतर आपण IMG टॅगचा हाईट आणि विड्थ प्रॉपर्टी बघितली होती. ALT टॅग जो होता किंवा ऍट्रिब्यूट जे आहे, ALT ऍट्रिब्यूट ऍक्च्युली, ALT ऍट्रिब्यूट काय करतं, की आपण ज्या व्हॅल्यूज इमेज साठी सिलेक्ट करतो किंवा जी इमेज आपण लोड करण्याचा प्रयत्न करतो, ती इमेज प्रॉपरली लोड होत नसेल किंवा ती इमेज त्या लोकेशनला नसेल, तर आपल्याला एरर मिळतो. आणि तो एरर हा अल्टरनेट इफेक्ट मधून दिसतो. नाहीतर काय होतं, जर तुम्ही ALT टॅग जर नाही वापरला, तर तुमची इमेजचा जो हाईट विड्थचा पोर्शन आहे, साईज बॉक्स आहे, तो दाखवला जातो आणि कुठेतरी फक्त क्रॉस इमेज ब्रेकडाऊन दाखवलं जातं, की इमेज तुमची ब्रेक झाली किंवा रॅप झाली किंवा कंटेंट होत नाहीये, असं काहीतरी. ठीक आहे. ओके. आणि आपण 2 पाथ बघितले कालच्या काल. एक रिलेटिव्ह ज्याला आपण रेफरन्स पाथ म्हटलं होतं आणि दुसरा होता ऍब्सोल्यूट पाथ. ऍब्सोल्यूट पाथचा एक ड्रॉबॅक आहे, की तुमची ती फाईल कन्सिस्टंटली त्या लोकेशनला पाहिजेच पाहिजे. म्हणजे एनी हाऊ तुम्ही हे करतायत, काय म्हणतात त्याला, डाटा लोड करण्याचा प्रयत्न केला, नाही केला, तर तो, म्हणजे आता समजा उदाहरण सांगतो मी. माझ्याकडे हा प्रोजेक्ट मी डेव्हलप करतोय आणि माझे इमेजेस डी ड्राईव्ह मध्ये आहे. माझ्या सगळे इमेजेस. पण प्रोजेक्ट कुठे आहे माझा? सी ड्राईव्ह मध्ये. सिंपल लॉजिक. ओके. पण मला काय करायचंय, तो प्रोजेक्ट जर मी तुम्हाला दिला, तर मला कंडिशन काय देणं आहे, की जिथे माझ्या इमेजेस स्टोअर केल्या होत्या मी डी ड्राईव्हचा, तो डी ड्राईव्हचा पूर्ण लोकेशन, पूर्ण पाथ पण तुम्हाला सांगावं लागणार, जेणेकरून त्या इमेजेस पुन्हा तुम्ही तुमच्या डी ड्राईव्ह वरती तिथे स्टोअर करा. पण पुन्हा प्रश्न तोच आहे. काही जणांच्या कॉम्प्युटरला डी ड्राईव्हच नसेल, तर काय करायचं? लॉजिक समजतंय ना माझं? क्वेश्चन समजतोय? त्याच वेळेस काय होतं, मग तो ऍब्सोल्यूट पाथ जो आहे, तो ऍब्सोल्यूट पाथ प्रॉब्लेम फेस करतो, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम देतो. ओके. सो तो प्रॉब्लेम फेस करावा लागेल आपल्याला, की तो कुठेतरी एरर थ्रो करेल, की बाबा इमेज नॉट फाउंड, पाथ नॉट फाउंड. ओके. मग अशा केसमध्ये काय करतात, जनरली काय करतात सगळेजण, असं काही कंपल्शन नाहीये, बट इन जनरल, का बाबा एरर जाऊ नयेत, प्रॉब्लेम फेस करावे लागू नयेत, म्हणून आपल्या प्रोजेक्टच्या डिरेक्टरीमध्येच एक असेट्स नावाचं फोल्डर बनवतात. पुन्हा सांगतो, असेट्स बनवलंच पाहिजे असं पण कंपल्शन नाहीये. पण तुमच्या ज्या रिसोर्सेस फाईल्स असतील सगळ्या,
त्या सगळ्या रिसोर्सेसला काहीतरी एक नाव द्यावं लागेल ना पॅरेंट डिरेक्टरीला. तर ते जनरली काय दिलं जातं, असेट्स दिले जातं. म्हणजे माझ्या ऍप्लिकेशनसाठी लागणारे सगळ्या सेटिंग्स, सगळ्या फाईल्स कुठे असतील, तर ह्या असेटमध्ये असतील. मग असेट्स मध्ये एक फोल्डर, आपण आपल्या वेब मध्ये एक फोल्डर बनवलं असेट्स नावाचं. त्या फोल्डरमध्ये आपण इमेजेस ऍड केलं होतं फोल्डर पुन्हा, आणि त्या इमेजेस मध्ये आपण आपल्या इमेजेस ऍड केल्या होत्या. जसं इमेज IMG21, IMG24, IMG20, 30, 50. असं डोक्यात ठेवू नका की IMG आहे म्हणून मी IMG टॅग वापरला. IMG टॅग हा इनबिल्ट आहे. तुमच्या इमेजचं नाव काही पण असू शकतं. इथे जे IMG21 दिसतंय याच्याऐवजी काही पण असू शकतं. इव्हन तो दरवेळेस JPG असेल असं पण नाही. JPGच्या ऐवजी तुमच्याकडे PNG असू शकतं, JPG, JPEG, ओके. त्याच्यानंतर GIF अॅनिमेटेड फाईल्स असतात बऱ्याचदा, त्या पण असू शकतात. सो ह्या प्रकारातल्या फाईल्स लक्षात ठेवायच्या तुम्ही सगळ्या. तर जेणेकरून ते तिथे कंटेंट लोड होतील फक्त, बाकी काही नाही. आता तुमच्यापैकी काही जणांच्या सिस्टीमला जर इमेजचं एक्सटेन्शन दिसत नसेल, तर मी एक सेटिंग सांगतो बघा. तर विंडोज 11 मध्ये तर आहे ही अशी सेटिंग. इथे व्ह्यू टॅब दिसतोय तुम्हाला. या व्ह्यू टॅब मध्ये जायचं. त्यामध्ये शो ऑप्शन्स मध्ये जाऊन फाईल नेम एक्सटेन्शन्सला ऑन करायचं. इथे टिक दिसतंय बघा. जर तुम्ही विंडोज 10 वापरत असाल किंवा विंडोज 11 पण कुठलं तरी एखादं लोअर व्हर्जन किंवा लोअर अपडेट वापरत असाल, तर हा व्ह्यू टॅब इथे दिसतो कुठेतरी तुम्हाला ह्या बाजूला वरती. आणि त्या व्ह्यूला टॅप करून पुन्हा तिथे शोधायचं इकडे राईट हँड साईडला इमेज एक्सटेन्शन किंवा फाईल एक्सटेन्शन, इमेज नेम एक्सटेन्शन, त्याला ऑन करायचे. ऑन केलं की तुमच्या फाईल्सला एक्सटेन्शन दिसतात. मग JPGs नाही तर तिथं काही पण असू द्या, DOC, DOCX, XLS, PNG, TIFF, TXT, PPT, काही पण असू शकतं. मग ती नावं तुम्हाला दिसायला सोपी जातात. बरं, हा पार्ट होता आपला आतापर्यंतचा सगळ्यात शेवटपर्यंत, म्हणजे जे लास्ट सेशन आपण घेतलं होतं तिथपर्यंत. आता आपल्या सेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, आजचा फुल्ली सेशन आपण देणार आहोत ते म्हणजेच CSS ला. आता CSS चा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. CSS चा अर्थ होतो कॅस्केडिंग स्टाईल्स शीट. आता स्टाईल शीट जो प्रकार म्हणतो ना आपण, तो स्टाईल शीट एकच शब्द आहे. ठीक आहे. कॅस्केडिंग स्टाईल शीटचा अर्थ होतो की असे काही इफेक्ट्स, अशा काही कोड, अशी काही स्क्रिप्ट किंवा अशी काही डिझाईन स्ट्रॅटेजी की ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या पेजेसला एन्हान्स करू शकता, लुक अँड फील चांगला देऊ शकता. ठीक आहे. आता मी माझं कंटेंट लोड केलेलं बघा. आपण आपलं लोड केलं होतं ब्राउझरमध्ये. आय गेस मी तो चुकून बंद केला की काय. क्रोम चालू करतो मी परत एकदा. याला अंडू करतो. इथे इंडेक्स टाईप करतो डायरेक्ट. ठीक आहे. हे कंटेंट लोड झाले माझे. इथे इंडेक्स आहे. ओके. आणि माझी वेब INF पण मी चेंज करून घेतो. तिथे जो काही 1-1 केला होता मी तो चेंज करून टाकतो. त्याला रिस्टार्टेडच्या ऐवजी पब्लिश म्हणून टाकूया, किंवा क्लीन करतो आणि मग पब्लिश करतो. ठीक आहे. आता सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बघा मी हेडिंग टॅग्स बद्दल बोललो होतो. ठीक आहे. आता मला हेडिंग बद्दल नाही विचारायचं काही. मला फॉर्म एलिमेंटला जायचंय आणि त्यानंतर हा इमेजला जायचंय. आता ऍक्च्युली ही इमेज जी दिसते तुम्हाला, ही इमेज तुम्ही म्हणाल की बाबा थोडीशी जरा चांगली दिसली पाहिजे. सिंपल लॉजिक माझं. ओके. आता ते चांगली दिसली पाहिजे म्हणजे नेमकी काय झाली पाहिजे ते माझ्यावर डिपेंड. जसं मी तुम्हाला Facebookचा जर पेज दाखवला किंवा तुम्ही Instagramचा पेज म्हणाल किंवा Googleचा म्हणाल, लॉग इनचा पेज किंवा तुमचा लॉग इन झाल्याच्या नंतरचा तुमचा पर्सनल पेज. तिथे तुमचा फोटो जो आहे ना, तसा सर्कल ऑप्शन दाखवतो बघा असा, राउंड शेपमध्ये. ठीक आहे. आता हा राउंड शेप मला ह्या इमेजला अप्लाय करायचा आहे. म्हणजे जस्ट इमॅजिन करा की ही माझी प्रोफाईल पिक्चर आहे आणि मला त्याला प्रॉपर लुक अँड फील द्यायचा आहे. हा स्क्वेअर बॉक्स खूप जुना झाला, आउटडेटेड झाला. मला असं नाही दाखवायचं याला. मग अशा वेळेस काय करायचं, तुमचं जिथे कंटेंट आहे, कंटेंट कुठे होता माझा? कंटेंटचं प्रॉपर लक्षात घ्या. सब डॉक्स मध्ये, इमेजेस मध्ये माझा कंटेंट होता. मग मी सब डॉक्स मध्ये आलो. सब डॉक्स मधून मी इमेजेस मध्ये आलो आणि माझा कंटेंट मला दिसला ह्या इथे. मग ह्या IMG टॅगच्या ओपनिंगच्या आतमध्ये लक्षात घ्या, ओपनिंग स्पेसिफिक शब्द वापरलाय मी. ओपनिंग.
जर ह्या टॅगला एखादा क्लोजिंग टॅग असता, जनरली हा क्लोजिंग टॅग नाही याला, पण मी जर समजा असं म्हटलं असतं IMG ला क्लोजिंग आहे फॉर एक्झाम्पल, ओके, तर तरी सुद्धा मी काय करेल, IMG टॅगच्या ओपनिंग टॅग मध्येच कुठेतरी जिथे मला गरज पडेल तिथे मी काय करेल, मला पाहिजे असलेलं कोड लिहिल कुठेही, पण ओपनिंग टॅगच्या आतमध्ये फक्त. आता आपल्याकडे हेडिंग टॅग्स पण आहेत, त्याच्यानंतर पॅराग्राफ टॅग पण आहेत. मी त्याच्यात पण तुम्हाला सांगेल की काय काय करायचं, कसं कसं करायचं, डोंट वरी. जस्ट फक्त बघायचंय आपल्याला की मी कुठे इफेक्ट अप्लाय करतोय. मग इफेक्ट अप्लाय करताना मी काय करतो आता इथे, इथे एक स्टाईल नावाचा टॅब वापरला, म्हणजे प्रॉपर्टी ऍक्च्युली स्टाईल नावाची. ठीक आहे. आता स्टाईल नावाची प्रॉपर्टी जशी मी अप्लाय केली, इक्वल टू आणि सिंगल सिंगल कोट्स किंवा डबल कोट्स आयदर ऑर, तर ह्या प्रॉपर्टीला तुम्हाला असाइन करायच्यात काही व्हॅल्यूज. जसं ही प्रॉपर्टीमध्ये पुन्हा प्रॉपर्टी कोलन व्हॅल्यू असते. जसं मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं, आपण जेव्हा केव्हा MongoDB वापरणार किंवा NoSQL टाईप वापरणार, तिथे तुमचा सगळा फॉर्म जो असतो तो जेसन फॉर्म असतो. आणि तुमची CSS सुद्धा जी आहे ना, ती जेसन टाईपच आहे. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन टाईप मध्ये. म्हणजे त्याची प्रॉपर्टी असते कोलन त्याची व्हॅल्यू असते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. जसं की मला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा त्याला बॉर्डर अप्लाय करायची. ओके, सो मी बॉर्डर डॅश विड्थ म्हटलं. इथे कॅपिटलायझेशन फॉर्मॅशन असा काही प्रकार नाहीये, म्हणजे केसिंग सेन्सिटिव्हिटी वगैरे प्रकार तर नाही. पण तुमच्याकडे दोन शब्द जर एकत्र दिसत असतील तर त्या दोन शब्दांच्या मध्ये स्पेस असण्याऐवजी हायफन येतात किंवा त्याला आपण डॅश म्हणतो. ठीक आहे. मग आता मी काय करतो, विड्थ लिहिली 1 पिक्सेल, याला सेव्ह केलं मी. माझ्या वेबसाईटवर जाऊन जस्ट रिफ्रेश केलं. आता तुम्ही म्हणशाल इथे 1 पिक्सेल दिसली नाहीये, ठीक आहे, आपण ट्राय करूया. थोडीशी हाईट त्याची विड्थ वाढवून घेऊया. बॉर्डर विड्थ वाढली. आता मला काय करायचंय, ती वाढल्याच्या नंतर बेसिकली मी याला थोडं झूम आउट जरी केलं ना तरी कळणार नाही. कारण तुमची इमेज आणि तुमच्या पेजचा जो बॉर्डर आहे, म्हणजे इमेजचा जो बॉर्डर आहे, तो बॉर्डर सेम साईज मध्ये आला आता. मग आपण काय करूया, ह्याच्या बॉर्डरला कलर द्यायचा ना, तो बॉर्डरला कलर अप्लाय करूया. जसं की रेड. सेव्ह केलं मी. जस्ट रिफ्रेश करून बघूया. का होत नाहीये. इन्स्पेक्ट एलिमेंट करून बघतो मी. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. व्हायला तर पाहिजे होता. ठीक आहे ना, नाही लोड करायचं मला, डोंट वरी. कंटेंट इफेक्ट बरोबर तर दिलाय. काही अप्लाय होतंय नाही होतंय, नाही. इफेक्ट तर करेक्ट दिलाय, कलर पण पिक केलाय, बॉर्डर पण वाढवली आहे, त्याची साईज वाढवतोय मी. ठीक आहे, हा नाही वाढणार. रिझन आहे त्यामागे, दिसणार नाही त्यामागे रिझन पण सांगतो मी. आपण बॉर्डरची विड्थ सांगितली, बॉर्डरचा कलर सांगितला, पण ती जी बॉर्डर आहे ना, त्या बॉर्डरचा प्रकार नाही सांगितला. म्हणजे सध्या मी काय करतो, बॉर्डरचा कलर काढून टाकला आणि बॉर्डर स्टाईल जी आहे ती सॉलिड सांगितली. त्याला मी सेव्ह करतो. बॉर्डरची स्टाईल सांगितली सॉलिड, म्हणजे बॉर्डरचा जो टाईप होता, डॅश, अनटाईप किंवा डबल किंवा बॉर्डर सॉलिड मध्ये, तर त्या प्रकारचं मध्ये मला त्याला अप्लाय. येस. आता बघा, आता मी काय करतो, त्याला कलर पण अप्लाय करतो. बॉर्डर कलर रेड. रेड मुद्दाम घेतो की दिसेल व्यवस्थित म्हणून. ठीक आहे, हे दिसतंय बघा, रेड बॉर्डर कलरची आली. दिसतंय, आय गेस दिसत असावं. ठीक आहे, मी झूम थोडंसं 250% पर्यंत केलंय, त्यामुळे तुम्हाला बॉर्डर दिसत असेल ती. पण मला तर बॉर्डर नकोच आहे बेसिकली. मला काय करायचं, इथे जसं दिसत तसं बघायचं, मला प्रॉपर बघायचं. हे बघा, त्याला बॉर्डर नाहीच आहे या सर्कलला, ही वरचा पोर्शन हा वेगळा दाखवतोय मला. ठीक आहे. मग मला काय करायचंय, माझ्या ह्या इमेजला थोडं अशा स्टाईल मध्ये आणायचं, सर्क्युलर फॉर्म मध्ये. मग मी कलर देणार नाही सध्या त्याला. मी बॉर्डरची स्टाईल पण सांगणार नाहीये. मी बॉर्डरची विड्थ सांगतोय फक्त 1 पिक्सेल, सफिशियंट आहे. ठीक आहे, बॉर्डरची विड्थ सांगितली 1 पिक्सेल. आणि बॉर्डरचा रेडियस मी सांगतोय आता त्याला, रेडियस फॉर एक्झाम्पल मी 10 घेतला, 10 पिक्सेल एवढाच ठेवला. ठीक आहे, आता जस्ट रिफ्रेश करा. बॉर्डरचे कॉर्नर बघा कसे झाले, राऊंड झाले. माझी जी इमेज आहे ना, त्याचे कॉर्नर काय झाले, राऊंड झाले. म्हणजे जशा इमेजेस तुम्हाला काय असतात एम्बॉस झालेल्या, समोर आलेल्या इफेक्टिव्ह 3D स्टाईल मध्ये जे दिसतात ना, ते ह्या टाईप मध्ये दिसतील आता. ठीक आहे. त्याच्यात अजून काही प्रकार, जसं मी आता जशी जशी त्याची बॉर्डरची रेडियस वाढवत जाईल
तसं माझा ऑब्जेक्ट काय होईल, राउंड सर्कल मध्ये वाढत जाईल. दिसतोय? मी याला 50 केलं डायरेक्टली. बघून घेऊ आपण काय होतंय. अजून त्याला वाढवूयात 100 पिक्सेल पर्यंत. येस. अजून वाढवूयात 150 पिक्सेल. वाढायला पाहिजे होतं. वाढलं का नाही? नाही वाढलं. 200 करून बघूया. येस. नाही, सफिशियंट आहे. 100 त्याची हायेस्ट प्रॉपर्टी आली. 75. कमी जास्त करून बघतोय मुद्दा म्हणून मी, म्हणजे काय होतंय ते कळेल आपल्याला. ठीक आहे. आता याच्यात काय करतो मी, याला कमी करतो झूम थोडासा, म्हणजे 100% थोडासा वाढवून घेतो. आता इमेजचा प्रकार तसा होता माझ्या, म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ती दिसत दिसत पण नाही व्यवस्थित. ऍक्च्युली पाहिजे होती पूर्ण सर्कल, की झालीच नाही. ठीक आहे. आता याच्यात मी चेंजेस करतो. जसं की बॉर्डरची रेडियस 1 पर्यंत इथे 0 पिक्सेल करून टाकतो डायरेक्टली. सोडूनच देऊ. ट्राय करू काय होतंय. काहीच नाही झालं. ठीक आहे. याला 100 पिक्सेल करून पण काही प्रॉब्लेम जात नाहीये. म्हणजे मला सोल्युशन मिळत नाहीये. राउंड तर होतीये, पण कुठेतरी बघा त्याची स्क्रेच दाखवते मला ती. त्याच्यामागे रिझन पण आता, की माझ्या इमेजची विड्थ खूप जास्त झालेली आहे. सो विड्थ मी याला पुन्हा 200 करून बघतो. काय होतंय. येस. म्हणजे माझं हे सोल्युशन मला मिळालं. ठीक आहे. म्हणजे आता बघा, अप्रोप्रिएट तुमचा इमेज जो काय आहे, तो 100% काय झाला, राउंड झाला. ठीक आहे. आता इमेज जी राउंड झाली माझी, ती मला काय पाहिजे, थोडीशी सेंटरला पाहिजे. म्हणजे उजवीकडे ऍड करायची थोडीशी अजून. तर मी ते कंटेंटचा टाइप जो आहे अलाइनमेंट, तो अलाइनमेंट पण सेट करू शकतो. जसं की लेफ्ट डॅश, सॉरी, लेफ्ट डॅश नाही, मार्जिन आयफन लेफ्ट कोलन 50 पिक्सल. तर मार्जिनचा अर्थ काय होतो, तुम्हाला स्पेस द्यायचा आहे. एखाद्या ठराविक गोष्टीकडे स्पेस द्यायचा आहे. ऑब्जेक्टला स्पेस द्यायचा आहे. मग याच्या 4 प्रॉपर्टी असतात. लेफ्ट, राईट, टॉप आणि बॉटम. ठीक आहे. मग मी पर्टिक्युलर सांगितलं सध्या, की मला मार्जिन कुठनं पाहिजे, लेफ्ट कडनं पाहिजे. मला जर चारी साईडनं सेम मार्जिन पाहिजे असेल, तर मी ती मार्जिन देऊ शकतो फक्त मार्जिन टॅगने. त्याच्याबद्दल आपण जेव्हा सेम इफेक्ट आपण अप्लाय करूयात बटन्स आणि टेक्स्ट बॉक्सच्या बटन्सला, टेक्स्ट बॉक्सेसला, तेव्हा त्याला तुम्हाला मी अप्लाय करून दाखवेल की ते कसं होतं. ठीक आहे. आता जस्ट रिफ्रेश करा, थोडा उजवीकडे सरकेल बघा ऑब्जेक्ट. ठीक आहे. अजून तुम्हाला पाहिजे असेल थोडा, तो अजून वाढवू शकता तुम्ही, 150 पिक्सेल. थोडा अजून राईटला सरकला. ठीक आहे. म्हणजे जेवढ्या पोर्शनला पाहिजे तेवढ्या पोर्शनला तुम्ही ऍड करू शकता त्याला. ठीक आहे. पोझिशन थोडं चेंज करता येतं तुम्हाला. म्हणजे CSS मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक ऑप्शन्स आहेत. जसं की पोझिशन, स्पेस, ह्याच्यात प्रॉपर्टी आहेत. जसं की हे पोझिशन नुसार वेगळं झालं हे. हे HTML चा टॅग मध्ये वेगळा आला. ठीक आहे. पोझिशन ॲब्सोल्यूट. ठीक आहे. आता चेक करा. एक्झॅक्टली तो बॉटमला, म्हणजे एकदम कोपऱ्यात गेला. ठीक आहे. मला फ्लोट बघायचा आहे. मी फ्लोट सांगितला. मला लेफ्ट सांगायचा आहे. मी लेफ्ट सांगितला. ऑप्शन खूप सारे आहेत. जसं की राईट सांगितला. आता राईट कोणाच्या, त्या रिस्पेक्टेड ऑब्जेक्टच्या, ज्याच्या शेजारी मी याला अटॅच करतोय, बाइंड करतोय. ठीक आहे. इथे जे तुम्हाला पोझिशन्स दिसतात ना, ह्या पोझिशन ते स्किप करा. याच्याबद्दल काही सांगण्यासारखं नवीन नाही. ठीक आहे. मला माझा ऑब्जेक्ट जो होता इमेजेसमध्ये, तो राउंड शेप कसा मिळाला, तर तो मिळाला मला बटनचे, म्हणजे माझा जो टेक्स्ट बॉक्स, सॉरी, इमेज टॅग आहे, त्या इमेजमध्ये मी स्टाईल अप्लाय केलं. त्याची विड्थ अप्लाय केली, बॉर्डरची ती म्हणजे 0, आणि बॉर्डरची रेडियस अप्लाय केली 100 पिक्सेल. तुम्ही 75 पिक्सेल पण अप्लाय करून बघू शकता. त्याला वेगवेगळ्या टाईपमध्ये पण चेंज करून बघू शकता, काय दिसतो, कसा दिसतो. हे तुम्हाला जो सोबर वाटतो, तुम्हाला थोडंसं नवीन काहीतरी इन्व्हेंट करून दाखवायचं असेल, नवीन आयडिया दाखवायच्या असतील, डिझाईन दाखवायचे असतील, तुम्ही ते दाखवू शकता. असं काही कंपल्शन नाही की 100% असलंच पाहिजे. ठीक आहे. कुठेतरी काहीतरी चेंज होणारच आहे एनी हाऊ. बरं, आता प्रश्न असा आहे की मला इथे नको दाखवायचं होतं. मला ह्या इमेजेस, माझे जे टेक्स्ट बॉक्सेस आहेत, मला ह्या टेक्स्ट बॉक्सेस वरती आता काही अशीच इफेक्ट अप्लाय करायचे. सेम. मग मी कुठे जाणार, माझ्या फॉर्म एलिमेंट मध्ये जाणार, कारण कोड तिकडे आहे माझा. मग मी काय करतो, आता इथे त्याचा टॅग अप्लाय करतो. जसं की
फॉर्म इनपुट आहे माझा, ह्या इनपुटला आलो. फॉर्म टॅगला स्टाईल अप्लाय होणार नाही, कारण फॉर्म हा काय करतो, कंटेनरचं काम करतो. एलिमेंट माझे इनपुट्स आहे. ठीक आहे. सो इथे पुन्हा मी स्टाईल अप्लाय करतोय. जसं की ह्या टेक्स्ट बॉक्सला मला थोडंसं हाईट, विड्थ आणि त्याची प्रॉपर लेंथ मला प्रॉपर घ्यायची होती थोडीशी. ठीक आहे. सो मी इथे वापरतोय विड्थ कोलन 100%. कोणाची घेतली मी? नेमची घेतली. 100% विड्थ घेतली. चेक करा. दिसतोय? हे बघा, ह्या कोपऱ्यापर्यंत आला तो. तुम्ही याला थोडंसं चेंज करू शकता, जसं की 90%. बंदच करतो मी. येणारच नाही सारखं सारखं. ठीक आहे. हे बघा, 90% पर्यंत आला. ओके. त्यानंतर मला वाटतं की बाबा कंटेंट तर प्रॉपर दिसतोय, पण मला त्याची अक्षर लिहिण्याची जी पद्धत आहे ती फार आवडलेली नाहीये. कारण अक्षर फार जवळ दिसतात मला ह्या बॉर्डर्सच्या. जी बॉर्डर दिसते ह्या बॉर्डरच्या खूप जवळ दिसतायत मला. मग मला ते चेंज करायचं. मग मी काय करेल याला? पॅडिंग वापरेल. मार्जिन वेगळं, पॅडिंग वेगळं. ठीक आहे. पॅडिंग काय करतं, तुमच्या एलिमेंटच्या आतमधल्या बाजूला गॅप सोडतं, स्पेस सोडतं. आणि मार्जिन काय करतं, त्याच्या बाहेरच्या दिशेला जागा सोडतं, स्पेस सोडतं. दोघांमध्ये वेगवेगळे फरक आहेत. पॅडिंग म्हणजे इनसाइड ऑफ दॅट ऑब्जेक्ट, आतमधल्या बाजूला. आणि मार्जिन म्हणजे बाहेरच्या दिशेला. दोन्हीचे कामं सेम, एक्स्ट्राचे स्पेसेस सोडणे. मी तर पॅडिंग देतोय चारी साईडला, जसं की 10 पिक्सेल. ठीक आहे. आता जस्ट इमेजिन करा, कन्सर्न करा की माझा जो अल्फाबेट ए आहे ना, तो कुठे बघा, एकदम बॉर्डरच्या जवळ आहे. एकदम जवळ आहे. मी त्याची साईज किती ठेवली पॅडिंगची? 10. जस्ट रिफ्रेश करून बघा आणि कंटेंटला टाईप करा. आता कुठे आलाय तो? थोडासा राईट साईडला गेलाय. विशेष म्हणजे माझ्या ऑब्जेक्टच्या वरच्या साईडला, बॉटमच्या साईडला, राईट लेफ्ट साईडला आणि अल्सो राईट हँड साईडला सुद्धा मार्जिन सोडली, त्याने जागा सोडली. बघा, हे बघा. इकडे पण त्याने एक्स्ट्राचे स्पेस सोडली. म्हणजे हा बेनिफिट मिळेल तुम्हाला तुमची पॅडिंग अप्लाय केल्याचा. बरं, अजून याच्यात एक ऍड करता येईल मला. माझा जो टेक्स्ट बॉक्स आहे, हा टेक्स्ट बॉक्स एकदम शार्प कॉर्नर दाखवतोय. एकदम जुना आउटडेटेड लुक दिसतोय मला. मला थोडासा स्टायलिश बनवायचा आहे त्याला पुन्हा सेम. तर मी याला पुन्हा ती मार्जिनचा बॉर्डरचा प्रकार अप्लाय करू शकतो. जसं की बॉर्डर, आणि मला त्या प्रॉपर्टी ज्या आहेत ना त्या सेम द्यायच्या सगळ्यांना. ओके. सो इथे मी काय करेल, बॉर्डर विड 0 पिक्सेल. त्यानंतर बॉर्डर रेडियस 5 पिक्सेल. सफिशियंट आहे 5 पिक्सेल. किंवा थोडंसं व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तर 10 पिक्सेल करूयात आपण. याला रिफ्रेश करा. बॉर्डर 1 पिक्सेल ठेवावं लागेल, सॉरी हा. 0 केला मी, चुकून झाला तो, म्हणजे पूर्ण बॉर्डरचा आउटरेजच कटून गेला ना सगळा. हे बघा, आता पहिल्यापेक्षा जरा बेटर वाटते, म्हणजे कंटेंट पण थोडासा सोबर दिसतो आणि मॉडर्न लुक मधला दिसतो आपल्याला, बघायला गेलात तर. ठीक आहे. ऍज कम्पेअर टू पास. आता हे बघा, टेक्स्ट बॉक्सेस, खालचा लास्ट नेमचा कसा विचित्र असा एकदम जुना वाटतो, हा थोडासा बेटर आहे. ठीक आहे. सिमिलरली मला हाच इफेक्ट दुसऱ्याला पण द्यायचा. मग मी काय करेल, याला कॉपी करेल, दुसऱ्याला अप्लाय करेल. तिसऱ्याला पाहिजे तर मी तिसऱ्याला अप्लाय करेल. चौथ्याला पाहिजे तर चौथ्याला अप्लाय करेल. म्हणजे कितीतरी वेळेस माझा सेम टाईप ऑफ कोड जो आहे तो रिवाइज होतो, रिपीट होतोय. सेम कोड रिपीट होतोय माझं, हे लक्षात घ्या. सेम कोड. म्हणजे मला आता रिडंडन्सी आली, रिडंडन्सी रिपिटेशन आलंय. बरं ठीक आहे, मी कॉपी पेस्ट करतोय म्हणून प्रॉब्लेम नाहीये. मी जर याला रिफ्रेश केलं तर माझे सगळे कंटेंट काय होते, त्याच टाईपमध्ये येतात. मला त्याचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय आहे, की कोड रिपीट मला घ्यावा लागतोय. मला हा प्रॉब्लेम आहे. आता मी सगळ्यांमध्ये मार्जिन अप्लाय करतो बघा, चारी बाजूला मार्जिन कोलन 5 पिक्सेल. चारी बाजूने मी सोडली. पहिलं कसं होतं, आपण फक्त लेफ्टला सोडली होती. आता मी चारी बाजूला मार्जिन सोडली. आणि असं काही नाही की सिक्वेन्स हाच पाहिजे. सिक्वेन्स कोणताही चालतो तुमचा. तुम्ही मागे पुढे सिक्वेन्स मध्ये ऍड करू शकता एलिमेंट्स. आता चेक करा. प्रॉपर सगळ्यांमध्ये गॅप दिला त्याने. 5-5 पिक्सेलचा. टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट. इथे बघा. टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट मध्ये बरोबर 5-5 पिक्सेलचा गॅप दिला. थोडं जास्त वाटतंय 5 पिक्सेल, तुम्ही 2 पिक्सेल, 3 पिक्सेलही करू शकता. तो गॅप मेंटेन होऊन जातो. बरं, प्रश्न तोच नाही, आज अजून पण तो प्रश्न नाही माझा. प्रश्न काय आहे, की कोड रिवाइज करावा लागतो, रिपीट करावा लागतोय मला. रियूज करावा लागतोय. कॉपी पेस्ट करावं लागतं. मला ते नाही करायचं.
आतापर्यंत आपण जो चा प्रकार बघितला ना, तो आहे इनलाईन सीएसएस. इनलाईनचा बेनिफिट आहे, की जिथे पाहिजे तिथे फक्त तेवढा अप्लाय करा. बाकीच्याला तो इफेक्ट देत नाही. बाकीच्याला चेंजेस करत बसत नाही. जसं मी पासवर्ड पर्यंत दिला होता. पासवर्ड पर्यंत दिला. पुढच्या गोष्टीला त्याने अप्लाय नाही केला. जसं की मोबाईल नंबर होता. मोबाईल नंबर पासून पुढे कुठे अप्लाय नाही केलं त्याने. सिंपल लॉजिक आहे. पण माझं काय म्हणणं आहे, की तो टेक्स्ट बॉक्स इनपुट टाइप कोणता पण असो. मी काय म्हणतो इनपुट टाइप जो आहे माझा, हा इनपुट टाइप काही पण असो. तो टेक्स्ट असो, तो डेट असो, तो पासवर्ड असो, तो टेलिफोन असो, तो ईमेल असो, ठीक आहे. चेकबॉक्स आणि रेडिओ बटनचा तर प्रश्न नाही आपल्याला सध्या. त्याचप्रमाणे तो सिलेक्ट मधला असो, ह्या सगळ्यांना इफेक्ट काहीतरी कॉमन अप्लाय झाले पाहिजे. रिपीट मला कोड वापरण्याची गरज नाही पडली पाहिजे. सेम काय व्हायला पाहिजे, ते ऑटोमॅटिक अप्लाय व्हायला पाहिजे. ऑटोमॅटिकली. मग ते ऑटोमॅटिकली अप्लाय करायचे असतील, तर त्यासाठी ऑप्शन आहेत 2. एक म्हणजे तुम्ही जी सी वापरताय ती इनलाईन नका वापरू, जेणेकरून रिपिटेशन फार करावं लागेल. सिंपल लॉजिक. रिपिटेशन फार होईल. पण रिपिटेशनचा एक फायदा काय म्हणजे इनलाईनचा एक फायदा काय आहे, की जिथे गरज आहे तिथे अप्लाय करा आणि बाकीचं सोडून द्या. तो बाकीच्यानं त्याचा इम्पॅक्ट करत नाही काही. पण रिपिटेशनचा एक ड्रॉबॅक काय आहे, की मला रिडंडंट कोड वापरावा लागेल, जर मला सेम इफेक्ट दुसरीकडे द्यायचा असेल तर. सेम इफेक्ट दुसऱ्या कंट्रोलला, दुसऱ्या टेक्स्ट बॉक्सला द्यायचा असेल, तर तोच कोड तिकडे घेऊन कॉपी पेस्ट करावा लागेल. म्हणजे रिडंडन्सी, लेंथ ऑफ कोड माझ्या वाढत जाते. मग याला अल्टरनेटिव्ह म्हणजे काय दुसरा दुसरा वापर कसा करता येईल? तर त्यात आहे दुसरा प्रकार म्हणजे इंटरनल सीएसएस. इनलाईनच्या ऐवजी इंटरनल. इंटरनल सीएसएस म्हणजे कुठे? की सीएसएस लिहिताना तुमच्या हेड टॅगच्या आतमध्ये लिहायची. तुमचा एचटीएमएलचा जो कोड आहे, त्या एचटीएमएल कोडच्या आतमध्ये हेड टॅग जो आहे, ह्या हेड टॅगच्या आतमध्ये कुठे पण तुम्ही तुमचा कोड करू शकता. असं नाही पाहिजे की दरवेळेस तो काय म्हणतात त्याला, सुरुवातीला किंवा टायटलच्या खालीच पाहिजे, मेटा टॅगच्या वरतीच पाहिजे, कुठेही. पण कंडिशन काय आहे की हेड टॅग ओपन आणि हेड टॅग क्लोज याच्यामध्ये कुठे पण चालेल. ठीक आहे. आता मी काय करतो, हा जो इफेक्ट घेतला होता ना, हा विड्थ पासून तर 5 पिक्सेल पर्यंतचा, हा मी कट केला. इथून स्टाईल टॅग पूर्णपणे काढून टाकला. मी पेजेस तुम्हाला शेअर करताना दोन्ही प्रकारचे शेअर करेल, डोंट वरी. ओके. मी पूर्ण प्रोजेक्टच तुम्हाला हा शेअर करणार आहे म्हणून अद्याप मी याला शेअर केलेलं नाहीये ह्या कोडला. ठीक आहे. याला पहिले एकदा परत बघून घ्या. ॲज इट इज रिटन आलेलं आहे. माझं काय म्हणणं होतं, की जिथे-जिथे माझ्या इनपुटला टाइप असेल, टाइपमध्ये काय-काय टेक्स्ट, डेट, पासवर्ड, टेलिफोन, ईमेल, नंबर, रेंज, त्यानंतर फाईल आणि ह्या सिलेक्ट ऑप्शनला पण मला काय करायचं तो इफेक्ट द्यायचा. मग पहिले वन बाय वन बघूया. मग स्टाईल टॅग ओपन करायचा. हेडमध्ये स्टाईल टॅग ओपन करता येतो. ठीक आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग आहे स्टाईल टॅगला. पूर्वी याला टाइपमध्ये पण लिहावं लागायचं. जसं की टाइप टेक्स्ट स्लॅश सीएसएस. तर आता याची गरज राहिलेली नाहीये. तो ऑटोमॅटिक ब्राउझर अंडरस्टँड करून घेतं. लिहिलं तर बेटर, नाही लिहिलं तर अजून बेटर. चुकण्याचे चान्सेस कमी आहेत. टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आता कोड कसा कसा करायचा? तर इनलाईन सीएसएसच्या ऐवजी इंटरनल सीएसएस मध्ये तुम्हाला 2 गोष्टी ऍड कराव्या लागतात. 2 गोष्टी इन द सेन्स 2 पैकी एक कोणती तरी. ज्याला आपण सिलेक्टर म्हणतो. एचटीएमएल सिलेक्टर. एचटीएमएल सिलेक्टर म्हणजे काय? की तुम्हाला आयदर एचटीएमएलच्या एलिमेंट वरनं तुम्हाला तो इफेक्ट अप्लाय करता येईल. बघा, मी पुन्हा सांगतोय. एचटीएमएल सिलेक्टर म्हणजे आयदर एचटीएमएलच्या एलिमेंट वरनं. एचटीएमएलच्या एलिमेंट म्हणजे तुम्ही त्याचा इनपुट टाइप ठरवा किंवा त्याचा कंटेंट टाइप ठरवा, पॅराग्राफ, जसं आपण टॅग म्हणतो. तुम्ही डायरेक्टली त्या टॅग वाईज इफेक्ट देऊ शकता किंवा दुसरं ऑप्शन आहे, त्याला आयडी किंवा क्लास अप्लाय करा. आयडी किंवा क्लास. पण जसं मी म्हटलंय, आयडी आपण काय करतो, त्याला आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी वापरतो. आयडेंटिफिकेशन पर्पज जो की माझ्या कोडिंगमध्ये किंवा बॅकग्राऊंडला जेव्हा मी याला पास करेल, तिकडे कुठेतरी मला तो वापरता येईल. म्हणून जनरली आयडी ती आपण सेपरेट ठेवले सगळ्यांची. ठीक आहे. मग आयडी आपण वापरणार नाहीत, पण कसा वापरायचा मी ते पण दाखवेल, डोंट वरी. मग सगळ्यात सोपा पर्याय काय आहे? मग उरला काय? क्लास आणि एचटीएमएलचा कंटेंट टाइप. मग एचटीएमएलचा कंटेंट टाइप वापरताना मी काय करतो, इंडेक्स पेजला पहिले इफेक्ट देऊन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. मग मी हेडिंग टॅगमध्ये पुन्हा आलो. इथे स्टाईल टॅग वापरला आणि या स्टाईलमध्ये मी इथं लिहितोय पी. आता पीचा अर्थ काय होतो? पॅराग्राफ.
म्हणजे मला अंडरस्टँड होतं, की जिथे-जिथे पॅराग्राफ टॅग येईल, त्या पॅराग्राफ टॅगसाठी मी जो इफेक्ट अप्लाय करेल, तो इफेक्ट अप्लाय. जसं की याला कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करायचं. ठीक आहे. लक्षात घ्या मी काय-काय करतोय ते. ठीक आहे. मी सांगतोय सिलेक्टर सांगितलं मी त्याला पी. पी सिलेक्टर झाला आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये त्याचे इफेक्ट झाले. जसं की बॅकग्राऊंड कलर ग्रीन आणि त्याला टेक्स्ट कलर मी अप्लाय केला फॉर एक्झाम्पल रेड. मी सध्या एवढाच इफेक्ट दिलाय. मग आता अझम्पशन करा, की तुमच्याकडे किती पॅराग्राफ असू शकतात एका पेजमध्ये. असं इंडेक्स पेजमध्ये माझ्याकडे सध्या 3 पॅराग्राफ होते, 2 पॅराग्राफ होते. व्हॉटएव्हर जेवढे असतील तेवढे. मी एक उदाहरण घेतलंय फक्त. ठीक आहे. मग मी म्हटलंय का, की पहिल्याच पॅराग्राफला दे, दुसऱ्याच पॅराग्राफला दे, असं म्हटलंय का मी? नाही. मी काय शब्द वापरलाय? जिथे-जिथे पॅराग्राफ टॅग येईल, पी टॅग येईल, तिथे-तिथे काय कर, बॅकग्राऊंडला कलर अप्लाय कर ग्रीन आणि अक्षराला कलर अप्लाय कर रेड. आता चेक करा. त्याला मी जस्ट रिफ्रेश करतोय बघा. या खालच्यांना का नाही आलं? कारण खालच्या लाईन्स आहेत माझ्या, सिंगल लाईन्स. विदाऊट पॅराग्राफ आहेत त्या. कंटेंट थोडंसं वेगळं वाटतंय मला फार. म्हणजे मला वाटत होतं, की बाबा वरती वेगळा इफेक्ट द्यावा, खाली वेगळा इफेक्ट द्यावा. माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे मला जशी गरज वाटत होती तशी. मग मी काय करतोय, इथे पॅराग्राफ टॅग न देता मी आयडी वापरतो. मग आयडी कसा देतात? इथे बघा. आता इथे आयडी वापरलेलं नाहीयेत आपण कुठेच या टॅग सिम्पलमध्ये. आपण जो पहिला एसटी इंडेक्स पेज वापरला ना, त्यात आपण कुठेही आयडी वगैरे वापरलेली नाही. मग आयडी कसे देतात? तर आयडी देतात हॅश मार्क. हॅश मी फॉर एक्झाम्पल देतोय BGCL आता BGCLR म्हणजे काय? बॅकग्राऊंड कलर. मी हायलाइट केलं स्वतःला मला बघण्यासाठी. मग हा हॅशटॅग आला म्हणजे काय झाला, की जिथे-जिथे मी आयडी BGCLR देईल, तिथे-तिथेच फक्त काय होईल, हा इफेक्ट अप्लाय होईल. ह्या CSSचा इफेक्ट अप्लाय होईल. म्हणजेच मी पहिल्या पॅराग्राफला इफेक्ट अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, तर मी याला अप्लाय करेल आयडी इक्वल्स टू BGCLR. ठीक आहे. आता हा आयडी ह्या CSS ने अप्लाय होणार. आता चेक करा. खालच्याचा इफेक्ट निघून गेला. त्यानं फक्त इथे अप्लाय केला. मला वाटतं की सेम इफेक्ट इथे मला ह्या हेडिंग लाईनला पाहिजे होतं. इथे पण. सो मी काय करेल, H1 ला आलो. तिथे पण पुन्हा सांगितलं आयडी इक्वल्स टू BGCLR. रिफ्रेश. बघा किती सिंपल काम झालं माझं. म्हणजे या पूर्णच्या पूर्ण आता हे 2च लाईनचा कोड आहे म्हणून ठीक आहे. पण आपला इमेज बघा, इमेजचा कोड बघा. त्यात हाईट आली, विड्थ आली, राउंड आला, बॉर्डर आला, बॉर्डरचा कलर आला, त्याची थिकनेस आली, त्याचा बॉर्डरचा टाइप आला. सगळं काही. विशेष म्हणजे आपण तर अजून त्याला 3D मध्ये आणलं पण नव्हतं. म्हणजे त्याला कुठेतरी असं एम्बॉसिंग इफेक्ट वगैरे पण दिलं नव्हतं. ठीक आहे. आपण बेसिक प्रॉपर्टीज बघितली सध्या. कितीतरी इफेक्ट मला द्यावे लागले असते, जे की मल्टिपल लाईन्स असते. तुम्ही सिंगल लाईन मध्ये पण करू शकता. जसं मी इथे केलंय ना आता हे मल्टी लाईन मध्ये, मल्टी लाईन करण्याची गरज नाही. हे बेटर अंडरस्टँडिंग साठी लिहा. तुम्हाला असंही लिहू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही. हे असं पण चालतं. हे चालतं असं. याला काही प्रॉब्लेम होत नाही. तरी इफेक्ट अप्लाय होतात. ठीक आहे. मी फक्त वेगळं का लिहिलं कारण तुम्हाला ते समजावं की कलर प्रॉपर्टी काय असते किंवा इफेक्ट काय दिला जातो, कसा दिला जातो. हे फक्त त्यासाठी मी सेपरेट लाईनला लिहिलं होतं ते. प्रत्येक प्रॉपर्टी लिहून झाल्यानंतर त्याला सेमीकोलनने एंड करावं. ठीक आहे. प्रॉपर्टी कशी लिहितात? तर ऍट्रिब्यूट्स त्याची व्हॅल्यू कोलन सेपरेट करून. इथे तुम्हाला कलर जर थोडेसे कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे असतील तर तुम्ही हॅश वापरू शकता. ओके. 6 टाइम्स 0000 म्हणजे ब्लॅक, 6 टाइम्स FFF म्हणजे व्हाईट, पहिले 2 रेड, दुसरे 2 ग्रीन, तिसरे 2 ब्लू. RGB 6 कलर जर वापरत असाल तर RGB 222 असं लक्षात ठेवायचं. 0 टू F हेक्साडेसिमल व्हॅल्यूज असतील आणि जर तुम्ही 8 टाइम्स वापरत असाल तर CMYK 4 कलर मध्ये तुम्हाला ते वापरता येतं. 4 कलर. ठीक आहे. येस गौरव, काही अडचण, काही क्वेश्चन? गौरव, आवाज येतोय? ओके, लक्ष नसेल कदाचित. ओके. सो इथे बघा आता इथे मला इथे इफेक्ट द्यायचा नव्हता. मला इथे पाहिजे होता, मी इथे अप्लाय केला. रिपिटेशन वाचलं माझं. ठीक आहे. तर याला मी सेव्ह केलं. आता हा व्हाईट झाला.
बॅकग्राऊंड तसाही व्हाईटच होता माझा, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाहीये. ठीक आहे. आता मी काय करतो, कलर जो रेड होता ना, याला थोडासा वेगळा देतो. शेडमध्ये आणू आपण त्याला. इथे पण थोडा वेगळा कलर देऊया. रॅन्डम कलर वापरतो मी. 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. इथे पण काहीतरी वेगळं घेतो. 8, 8, 5, 5, 9, 9. 10च्या पुढे नंबर वापरायचे असतील तर ABCDEF लक्षात असू द्या. 9 पर्यंत वापरता येतं 0 to 9. पण त्याच्या पुढचे वापरायचे असतील तर ABCD 10, 11, 12, 13, 14, 15, ABCD F पर्यंत. आता मी याला सेव्ह करतो, रिफ्रेश करून बघा. काहीतरी मी रॅन्डम नंबर घेतला सांगितल्याप्रमाणे. मला कलर माहित नव्हता काय पाहिजे तो. मला रॅन्डम वाटला, मी घेतला तो. थोडासा थिकनेस म्हणजे मी थोडासा डार्क घ्यायचा असेल तर 00, 77, BB असं काहीतरी ऍड करतो मी. हे बघा, हे थोडंसं डार्क झालं. म्हणजे तो काय म्हणतो, डार्क म्हणल्यापेक्षा ब्राईट झालं. व्हिज्युअलाइज झालं ते व्यवस्थित. अजून थोडं कलर याच्यात ऍड करू शकतो आपण. मिक्सिंग आहेत आपल्याकडे. ठीक आहे. म्हणजे आयदर तुम्ही कलरची नावं देऊ शकता, ऑर हॅशचा वापर करून हेक्साडेसिमल व्हॅल्यू पण देऊ शकता. आता हॅश दोन ठिकाणी वापरलं. एक हॅश वापरलं मी सिलेक्टरला, ज्याला आयडी म्हणून टॅगने अप्लाय करता येईल तुम्हाला जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे. आणि दुसरा हॅश वापरला मी कलर कोडला, जिथे तुम्हाला हेक्साडेसिमल वापरता येतील. ठीक आहे. आता इथे 6 डिजिटच वापरलं होतं मी. मी इथे चेंजेस करतो, जसं की 5 पण ऍड करतो. CMYK बघा, थोडा कलर वेगळा झाला. मी म्हटलंय CMYK, सायन, मॅजेंटा, येलो, ब्लॅक, त्या 4 कलर मध्ये तुमची इमेज दिसतील, म्हणजे कलर अप्लाय होतील. सो त्या गरजेप्रमाणे तुम्ही तुमचा कलर कोड वापरू शकता. आयदर तुम्ही 8 डिजिट मध्ये वापरा CMYK, इच फॉर इच कलर 2 डिजिट्स, आणि 6 डिजिट जर वापरलात तर RGB. ठीक आहे, रेड ग्रीन ब्लू साठी. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे हायलाइट करून दिलं मी. बरं, आता इथे हे झालं इथपर्यंत. मला इथे इफेक्ट अप्लाय करायचे सेम. आता इथे मी काय केलंय, बॅकग्राऊंडला इथे अप्लाय केलंय. मी एलिमेंट मध्ये आलो, आणि एलिमेंट मध्ये मी इथे टाईप करतो आता इनपुट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाईप इक्वल टू टेक्स्ट. म्हणजे जिथे जिथे माझ्याकडे टेक्स्ट इनपुट टाईप आहे बघा, मी इनपुटला इफेक्ट अप्लाय करतोय, पण काय केलं, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्पेसिफिक सांगितलं की जिथे कुठे इनपुट मध्ये टाईप इक्वल टू टेक्स्ट असेल त्यालाच इफेक्ट अप्लाय करायचा. काय अप्लाय करायचा आहे, तर आपण तो इफेक्ट अप्लाय केल्याप्रमाणे लिहूयात. जसं की मार्जिन, आपण मार्जिन अप्लाय करूयात चारी साईडला. मार्जिन अप्लाय करूयात 3 पिक्सेल. त्यानंतर मी इथे इफेक्ट अप्लाय करतोय पॅडिंग 5 पिक्सेल. 10 पिक्सेल खूप झाला होता, 5 पिक्सेल सफिशियंट आहे. त्यानंतर बॉर्डर विड्थ 1 पिक्सेल. त्यानंतर बॉर्डर रेडियस 25, 10 पिक्सेल करूयात, जास्त पण नको. आता सेव्ह केलं मी, आणि रिफ्रेश करून बघा. पुन्हा कोणाला अप्लाय केलं, जिथे जिथे इनपुट मध्ये टाईप टेक्स्ट होतं. आता चेक करा, इनपुट मध्ये टाईप टेक्स्ट कुठे कुठे आहे. नेमला आहे, लास्ट नेमला आहे, डेट, पासवर्ड, टेलिफोन, ईमेल, चेकबॉक्स. बाकी कुठंच नाही वापरलं मी. म्हणजे फक्त दोन ठिकाणी जिथे जिथे इनपुट टाईप मध्ये टेक्स्ट येईल. पण जसं तुमच्यापैकी काही जण म्हणतील, "मग आम्हाला डेट साठी वेगळा कोड करावा लागेल का? त्याच्यानंतर नंबर साठी वेगळा कोड करावा लागेल का?" तर गरज नाही. काय करायचं, हाच कोड कॉपी करायचा. कुठला वाला, इनपुट टाईपचा. याला कॉमा देऊन सेपरेट करायचं. म्हणजे कॉमाने काय झालं, मी ह्याला पण अप्लाय करतोय, त्याला पण अप्लाय करतोय, बाकीची इफेक्ट मी गरजेप्रमाणे. जसं की मी डेटला वापरून दाखवतो आता. जिथे इनपुट टाइप डेट असेल त्याला पण सेम इफेक्ट अप्लाय व्हायला पाहिजे. चेक करा. आलं. ऑल्दो त्याची थिकनेस, त्याची विड्थ इथपर्यंत नाहीये. मी त्याची विड्थ पण सेट करू शकतो ना सगळ्यांची सेम. मग काय करेल मी, विड्थ अप्लाय करेल. विड्थ 120 पिक्सेल. म्हणजे सगळे काय होतील, सेम दिसतील मला. झालं. थोडी कमी वाटतायत फार, याला 250 करूयात. सगळ्यांची साईज सेम ठेवूयात. आता बेटर वाटतंय पहिल्यापेक्षा. 10 पिक्सेल खूप मोठी वाटतेय बॉर्डर त्याची. म्हणून मला वाटलं होतं की त्याला 5 पिक्सेल पर्यंत न्यावं. पण जस्ट एक हायलाइट करण्यासाठी बघितलं आपण. बघा, कंटेंट थोडे सोबर दिसतायत, छान दिसतायत. मग मला पासवर्डला पण तेच अप्लाय करायचं आहे, सेम इफेक्ट. मग मी पुन्हा काय करेल, हा कोड कॉपी करेल, याला पेस्ट करेल, पासवर्ड अप्लाय करेल, झाला आपला पासवर्ड.
इथे नंबर आहे, म्हणजे अर्थात टेलिफोन आहे, इथे ईमेल आहे. मी त्यांना पण तो इफेक्ट अप्लाय करू शकतो. जसं की टेलिफोन, ईमेल झालं आणि झालं ईमेल. सेव्ह केला, रिफ्रेश केला. झाला अप्लाय. आता याच्यामध्ये मी कंटेंट दिलं नव्हतं, म्हणजे हायलाइट केलं नव्हतं. प्लेस होल्डर कदाचित, तर प्लेस होल्डर आपण टाकून देऊया. प्लेस होल्डर इक्वल्स टू मोबाईल, प्लेस होल्डर इक्वल्स टू ईमेल ऍड्रेस. म्हणजे तुम्हाला ते स्पेसिफिक दिसून जाईल की तुम्ही बरोबर बघताय की नाही ते. झालं, मला कंटेंट मिळाले माझे. हायलाइट खूप छान होतात. दुसरं काही माझं घेणं देणं नाही त्याच्याबद्दल. ते दिसताना खूप छान दिसतंय. एवढाच फरक आहे. ठीक आहे. बरं, आता प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना, की हे तर एका पेजवर आहे माझ्याकडे. सिंपल लॉजिक आहे. हे एका पेजवर होतं माझ्याकडे. पण मला जर हाच कोड इमेजेसमध्ये असलेल्या पण एखाद्या टेक्स्ट बॉक्सला इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर? बघा, मी पेजेस मधली इन्फॉर्मेशन शेअर नाही करू शकत. मग ती शेअर करायची असेल तर मला त्याच्यासाठी स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत. जसं तो कोड जर मला शेअर करायचा असेल, तर त्याच्यासाठी मला शेअर्ड ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, जे की डेटाबेस मधनं किंवा सेशन मधनं होतं. डायनॅमिक प्रोग्रामिंग मधनं होतं. डायनॅमिक वेब प्रोग्रामिंग मधनं होतं. आता मग HTML म्हणलं की स्टॅटिक वेबसाईट आहे फक्त. यात एकमेकांमध्ये कंटेंट शेअर होत नाहीत. हे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणशाल, आम्ही जेव्हा लॉग इन करतो, तर सगळ्या पेजेसवरती आमच्याकडे ईमेल आयडी बरोबर दिसतो. युजर नेम सगळीकडे तोच दिसतो ज्याने लॉग इन केलंय. करेक्ट आहे. पण तिथे नुसतं HTML नाही राहत ना. तिथे बॅकग्राऊंडला दुसरी कोणती ना कोणतीतरी प्रोग्रामिंग लँग्वेज राहते, जिथे ती व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करते. ओके. सो त्या व्हेरिएबल्समध्ये व्हॅल्यू स्टोअर होतात म्हणून ते काय होतात, एकमेकांमध्ये शेअर होतात. मग पुढे आपण जावास्क्रिप्ट वगैरे प्रकार पण आहेत, तो पण एकदा बघून घेऊ हळू वन बाय वन. ठीक आहे. म्हणजे सगळं सध्या एवढं मग एकदमच लोड घेण्याची गरज नाही. ठीक आहे. बघ, इथे मला कॉपी पेस्टचा प्रकार आहे अवेलेबल अजून पण. म्हणजे जसं इनलाईन CSS एक फायदा आणि एक नुकसान होतं. फायदा काय आहे, की जेवढ्या पुरतं तेवढेच इफेक्ट अप्लाय होतो. नुकसान काय आहे, की दुसऱ्याला द्यायचा असेल तर तोच कोड कॉपी पेस्ट करावा लागतो. जरी सुद्धा ते त्याच पेजमध्ये असेल तरी सुद्धा. मग त्याला सोल्युशन काय होतं? तुम्ही इंटरनल CSS वापरा. मग इंटरनल CSS काय काम करते? तुमचा CSSचा कोड स्टाईल टॅगमध्ये ॲड करा. त्याला अटॅच करताना एखादा सिलेक्टर अप्लाय करा. जसं की इंडेक्स पेजमध्ये मी अप्लाय केलं होतं. हॅश मार्कने म्हणजे आयडीने. ठीक आहे. आता दुसरा प्रकार पण घेईल मी, डोंट वरी. मला ते कसं करायचं ते पण दाखवणार आहे मी. ठीक आहे. क्लासचा वापर करून. त्याच्यानंतर तुम्हाला हॅश दिला तर तुम्ही आयडी इक्वल्स टू तुमचा हॅशटॅग सांगा. आणि जर तुम्ही टॅग वापरत असाल डायरेक्टली सिलेक्टरमध्ये, जसं की फॉर्म एलिमेंटमध्ये वापरलं मी आता. इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट. आपण इथे सुरुवातीला पण पी टॅग घेऊन बघितला, पॅराग्राफ. जिथे जिथे पॅराग्राफ येईल तिथे तिथे तो इफेक्ट अप्लाय करेल. पण याचा पण एक ड्रॉबॅक काय आहे, की तुम्हाला जर तोच कोड दुसऱ्या पेजला पाहिजे असेल, तर ते पेजमध्ये पुन्हा तुम्हाला ती स्टाईल, त्या इफेक्ट घेऊन जाव्या लागतात. म्हणजे पुन्हा कॉपी पेस्ट आलं. रिपिटेशन पुन्हा आलं. एनी हाऊ. याचा बेनिफिट काय, की कॉमन इफेक्ट अप्लाय होतील त्या पूर्ण पेजेससाठी. गरज पडते तिथे फक्त इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आयडी किंवा तो टॅग वापरा. तो इफेक्ट ऑटोमॅटिकली अप्लाय होईल. किंवा क्लास आपण जे पुढे वापरणार आहे. पण त्याच्यात ड्रॉबॅक मी सांगितला. दुसऱ्या पेजला पाहिजे असेल तर पुन्हा कोड कॉपी करा रे, पेस्ट करा रे, सगळ्या गोष्टी होतात. पण तिसरा जो प्रकार आहे, तो तिसरा प्रकार ह्या दोघांच्या जे ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम करतं, कव्हर करतं. कसं? तिसरा प्रकार जो आहे तो आहे एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल म्हणजे काय? की तुम्हाला ज्या गोष्टीची गरज पडणार आहे, जे इफेक्ट तुम्हाला वाटणार आहे चांगले, तुमचे इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला वाटतं, की माझ्या बटनला तो कलर पाहिजे, सगळ्यात जेवढे पेजेस दिसतील, जेवढे टेक्स्ट बॉक्सेस दिसतील तेवढ्या सगळ्यांना हा इफेक्ट पाहिजे. जेवढे इमेजेस दिसतील त्या सगळ्या इमेजेसला सर्कलमध्ये दाखवायचंय, की बॉर्डरमध्ये दाखवायचंय, की राउंडेड कॉर्नरमध्ये दाखवायचंय, की टिल्डमध्ये दाखवायचंय. हेडिंग असेल तर हेडिंगला कोणता कलर असला पाहिजे, फॉन्ट कोणता असला पाहिजे. आपण ज्याला म्हणतो युनिफॉर्म थीम. थीम. ओके. मग ती थीम कॉन्सेप्ट जर वापरायची असेल, तर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटेशनसाठी किंवा तुमच्या HTML साठी एक्सटर्नल CSS वापरावं लागतं. म्हणजे जो तुम्ही CSS वापरताय, तो कोड एका वेगळ्या फाईलमध्ये ॲड करा. फाईलमध्ये त्या फाईलला नाव देताना काही पण नाव द्या, विथआऊट स्पेस. नाव काही पण चालतं, पण स्पेस नाही चालत फाईलमध्ये. शेवटीला एक्सटेन्शन अप्लाय करा .css.
जसं जावासाठी आपण JSP वापरत होतो सर्व्हर पेजेस म्हणून, तसं त्या CSS फाईलला कॅस्केडिंग स्टाईल शीटला .css असं नाव द्यायचंय शेवटीला एक्सटेन्शनसाठी. मग जसं तुम्ही एक्सटेन्शन अप्लाय करता, तसं ते काय करायचं फक्त वरती हेडिंग स्टाईलच्या आतमध्ये म्हणजे तुमच्या हेडमध्ये कुठेतरी ती लाईन इम्पोर्ट करा. त्या फाईलला लिंक करा आणि तुमचा कोड ऑटोमॅटिकली इथे अप्लाय होत राहतो. ठीक आहे. म्हणजे आता मी जिथे-जिथे इफेक्ट अप्लाय केले ते सगळे इफेक्ट मी काढून टाकतो. बघा, मी इमेज टॅग मधनं पण तो इफेक्ट काढून टाकला आता. तो स्टाईल हा टॅग इथे. ठीक आहे. आणि फॉर्मचा पण माझा जो वरती लिहिलाय मी तो कट करून टाकतो. मला तसंही लिहायचाच आहे ते बाजूला कुठेतरी. आणि माझी पूर्ण वेबसाईट बघा पूर्ण नॉर्मल झाली परत. रिफ्रेश करून दाखवतो मी. सगळं नॉर्मल झालं. ठीक आहे. आता मी काय करतो, असेट्स फोल्डरमध्ये आपण जिथे बनवलं होतं ना आपल्या कामाच्या सगळ्या गोष्टी, तिथे राईट क्लिक करून एक CSS फोल्डर बनवतो. फोल्डर ज्याला नाव दिलं मी CSS किंवा स्टाईल्स असं काहीतरी एक नाव दिलं. एस वापरलाय, स्टाईल नाही घेतलं मी. एस वापरलाय शेवटी. ठीक आहे. किंवा याला मी नाव चेंज करतो, हवं तर रिनेम करतो माय स्टाईल, माय स्टाईल्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मला हवी असलेली CSS फाईल अटॅच क्रिएट करतो. जसं इथे लिहिलंय बघा, CSS फाईल. तुम्ही सिंपल फाईल पण घेऊ शकता, त्याला रिनेम करू शकता, असं काही नाही. मी ते फाईलला ऍड करतोय, फाईलचं नाव देतोय स्टाईल किंवा वेब स्टाईल .css. फिनिश. सिंपल फाईल आहे ती, दुसरं काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला पाहिजे असलेला कोड डायरेक्टली लिहायला सुरुवात करा. त्याला फॉर्मॅट होतो का मला बघू द्या एकदा. सोर्स फॉर्मॅट. कंट्रोल शिफ्ट एफ बरोबर वापरलो होतो मी. ठीक आहे. बघा, लाईन बाय लाईनच ऍड केला त्याने. त्याच्यानंतर इमेज प्रोफाईल म्हणून जर मी वापरत असेल किंवा प्रोफाईल डॅश इमेज, पण हा काय असेल माझा डॉट असेल. तर डॉट वापरलाय म्हणजे हा काय असणार आहे, क्लास असणार आहे, हे लक्षात घ्या. यूज इफेक्ट बाय क्लास. ठीक आहे. ही हेडिंग्स याला कमेंट लाईन आहे इथं डबल डॅश मध्ये. ठीक आहे. आता मी ते इफेक्ट अप्लाय करायला आलो. आता इथे याला काढूनच टाकतो, जाऊ द्या. तो अॅनोटेशनचा इश्यू द्यायचा परत नाही तर. सो बॉर्डर विड्थ 1 पिक्सेल, त्यानंतर बॉर्डर रेडियस डायरेक्ट, स्टाईलची गरजच नाही आपल्याला. 100 पिक्सेल सफिशियंट आहे. ठीक आहे. याला मी पाहिजे तर 0 पण ठेवू शकतो. आउटर एज मला दाखवायचीच नसेल तर त्याला मी काढून टाकू शकतो. हा क्लास बघा, डॉट आला म्हणजे क्लास आला. ठीक आहे. हॅश वापरतोय म्हणजे मी ID ने वापरायचंय, लक्षात असू द्या. माय ID इफेक्ट. जसं की बॅकग्राऊंड हायफन कलर. आपण कलर वापरला होता काहीतरी ग्रीनच वापरूया, जाऊ द्या. आणि कलर म्हणजे फॉन्ट कलर, अक्षराचा कलर. तर त्याला आपण इफेक्ट देऊयात व्हाईट. ठीक आहे. आता ही फाईल मी ऍड केली, कुठे ऍड केली आहे, असेट्स मध्ये, असेट्सच्या आतमध्ये माय स्टाईल्स, माय स्टाईलच्या आतमध्ये वेब स्टाईल .css. याच्यात जेवढे कोड तुम्हाला करायचे तेवढे कोड तुम्ही तयार करून ठेवा, बाकी काहीच नाही. आणि जिथे जिथे लागणार आहे ना तिथे तिथे काय करायचं, फक्त इम्पोर्ट करायचं. त्याची कशी इम्पोर्ट करणार, लिंक रेल टाईप स्टाईल शीट, आणि इथं आपल्याला अटॅच करायची ती href इक्वल टू फाईलचं नाव. तर इंडेक्स कुठे आहे माझी, वेब ॲपच्या आतमध्ये. तर मला इथे डायरेक्टली असेट्स माय स्टाईल्स, सॉरी स्लॅश राहिलं द्यायचं, माय स्टाईल स्लॅश वेब स्टाईल .css. इंडेक्सला अप्लाय झाली ती. आता चेक करायचं, सोर्स ओपन करायचा कंट्रोल यू चा वापर करून, आणि इथे जे लिंकिंग दिसतं याला टॅप करून बघायचं. कंटेंट नॉट फाउंड म्हणजे त्याला कंटेंट मिळालं नाही, लोड झालं नाही ते. ठीक आहे. याला डॉट वापरून बघूया. डॉट असेट डॉट स्लॅश असेट्स, म्हणजे तिथून पुढे त्यानं जायला पाहिजे होतं. टॅप करा, बघा दिसतंय. आपण केलेला कोड दिसतोय, म्हणजे आता मी त्याला वापरू शकतो.
म्हणजे कुठेतरी डॉट मिस झाला, काही मिस झालं, तर ते एकदा सोर्समध्ये जाऊन रिफ्रेश करून बघायचं आणि त्याला हायलाइट करता येतं तुम्हाला. याला रिफ्रेश करतो मी. आता इफेक्ट अप्लाय झाला नाही अजून. का नाही झाला? कारण माझ्याकडे इंडेक्स पेजमध्ये कुठेही इनपुट टाइप्स नव्हते. ठीक आहे. इनपुट टाइप्स नव्हते. प्रोफाइल इमेजसाठी मी क्लास वापरला नव्हता आणि माय इफेक्ट आयडीसाठी मी कुठे त्याला इफेक्ट दिला नव्हता. आता तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. आता तो देण्यासाठी मी इंडेक्स टॅबवर जाणार, इंडेक्स पेजवर जाणार. जिथे गरज वाटते तिथे अप्लाय करा. जसं की मला आयटम लिस्टला इफेक्ट द्यायचा होता H3 मध्ये. ओके. सो इथे मी अप्लाय करतो आयडी इक्वल्स टू माय आयडी इफेक्ट. आय गेस असंच असावं. मी तरी चेक करतो एकदा प्रॉपर आहे का ते. आयडी माय आयडी इफेक्ट. त्याला कॉपी पेस्ट करतो म्हणजे स्पेलिंग एरर येणार नाही, दुसरं काय नाही. ठीक आहे. पुन्हा इथे पण पाहिजे मला आयटम लिस्टमध्ये आयडी इक्वल्स टू धिस. झालं. आता त्याला रिफ्रेश करा फक्त. बघा इफेक्ट आले. ऑटोमॅटिक इफेक्ट अप्लाय होतील. कोडमध्ये चेक करा तुम्ही. कोड तुमचा फक्त कुठे आता ह्या एका फाईलमध्ये. तो माझा बेनिफिट झाला. आता सेम लाईनचा इफेक्ट तुम्हाला काय करायचं, ही एवढीच एक लाईन कॉपी करायची आहे. फॉर्म एलिमेंट मध्ये ऍड करायची आहे. आता फॉर्म एलिमेंटला मी पहिल्यांदा व्हिजिट करून दाखवतो. बघा लगेच ऑटोमॅटिक इफेक्ट अप्लाय झाला. इफेक्ट काढून टाकतो मी, लिंक काढून टाकली, रिफ्रेश करा. कधी कधी रिफ्रेश होत नाही, ते वेळ लागतो त्याला. बघा इफेक्ट निघून गेला. मी कोड पेस्ट केला फक्त परत, सेव्ह केलं, रिपब्लिश, सिंक्रोनाइज झालं, इफेक्ट अप्लाय झाला. आता इथे एवढंच नाही, तुम्ही तुमच्या काय म्हणतात इमेज टॅग मध्ये सुद्धा बघा. त्याला कोड मध्ये ऍड करतो मी. माझा कुठे येतो, असेट्सच्या म्हणजे सब फोल्डरच्या बाहेर मला पहिले जावं लागेल. म्हणजे डबल डॉट द्यावं लागेल. डबल डॉट, त्याच्यानंतर असेट शोधायचा त्याने. म्हणजे इथून तो बाहेर कुठे आला, इथून तो बाहेर आला वेब ऍप मध्ये. वेब ऍपच्या नंतर त्याने शोधायचा असेट्स, असेटच्या नंतर शोधायचा माय स्टाईल आणि त्याच्यानंतर तो इफेक्ट दिसेल. हे बघा, याला टॅप करून बघा, आला इफेक्ट. बट प्रॉब्लेम काय आहे, की इथे अजून अप्लाय नाही झाली इमेज. इथे तो कोड अप्लाय नाही झाला. का नाही झाला? कारण इमेजचा कोड मी काय वापरलाय, प्रोफाईल इमेज म्हणून वापरलाय. आणि तो डॉटने ऑपरेट करतोय म्हणजे काय वापरावं लागेल मला, क्लास. ठीक आहे. म्हणजे काय वापरायचं मी हे पण सांगतोय. आता क्लास कसा लिहिणार तुम्ही, सिम्पली कुठे पण एका ठिकाणी क्लास इक्वल्स टू सांगायचं प्रोफाईल डॅश इमेज. झालं. रिफ्रेश करा, इफेक्ट अप्लाय. आता रिपिटेशनचा प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर विसरण्याचा प्रॉब्लेम नाही. काय वापरायचं काय नाही. एका ठिकाणी वापरला तर तुम्ही तोच क्लास दुसरीकडे वापरू शकता. अप्लाय करू शकता. रिव्हिजन म्हणजे काय होतं, ते ऑटोमॅटिकली तुमचं सिंक्रोनायझेशन त्याचं होत राहतं. विशेष म्हणजे सगळा कोड तुमचा एका फाईलमध्ये आला. ज्याची गरज पडते तो फक्त तेवढा इफेक्ट अप्लाय करतो. तो माझ्यासाठी एक बेनिफिट मिळतो. ठीक आहे. आता मी काय करतो, एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन देतो तुम्हाला. ते कसं करायचं, काय करायचं, मी त्याच्याबद्दल पण सांगेल, डोंट वरी. बघा, आपण 2 फ्रेमवर्क वापरणार आहेत डिझाइन फ्रेमवर्कसाठी. एक म्हणजे हा Bootstrap वाला, getbootstrap.com ह्या वेबसाईटवरनं, आणि दुसरा Tailwind CSS हा वाला. ठीक आहे. Tailwind CSS फुल्ली ऑपरेट काय झालं, ओपन सोर्स मध्ये आहे आणि Bootstrap सुद्धा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ज्याची गरज आहे त्याचा तुम्ही तो कोड वगैरे वापरू शकता. बेनिफिट आहे दोघांचे आपापले, एक एक नुकसान आहे. नंतर आपण बघूया. पहिले बुटस्ट्रॅपवर फोकस करतो मी. नंतर जेव्हा गरज पडेल सीएसएस वापरण्याची, मी तेव्हा एक असाइनमेंट म्हणून तुम्हाला टेलविंड सीएसएस चा करून दाखवेल आणि मग तुम्हाला रिप्लिका करेल त्याची. बरं, इफेक्ट जिथे तुम्हाला दिसतायत ना, आता हे इफेक्ट असेच्या असे तुम्हाला वापरायची गरज नाही. आणि असं मी स्टेटमेंट पण देत नाही, की तुम्ही सरळ-सरळ बुटस्ट्रॅपच वापरा. तुम्हाला जर वाटतंय, की मला बुटस्ट्रॅप सारखं स्वतःचं फ्रेमवर्क बनवायचंय, जेणेकरून मला तो इफेक्ट अप्लाय करता येईल आणि त्याच्यातनं मला काहीतरी रेव्हेन्यू मिळतील, बेनिफिट मिळेल, पैसे मिळतील. तुम्ही ते देखील करू शकता. बट त्याच्यासाठी पहिले कोड काय करायचं ते माहीत पाहिजे ना. म्हणून आपण काय करतो, बुटस्ट्रॅपला स्टडी करतोय. उदाहरण म्हणून पहिल्यांदा मी काय करतो, इथे बटन्स म्हणून ऑप्शन आहे बघा. एक बटन्स कुठे गेले, बटन्स, 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 फॉर्म्स, कंट्रोल्स, बटन्स असतील खाली कुठेतरी, मी चेक करतो. जस्ट अ मिनिट. नाही दिसत आहे कुठे.
कंपोनंट बटन्स. येस. आता बटन्स मध्ये बघा, बटन्सची इफेक्ट कशी दिली HTML मध्ये. कलर कोड दिसतोय. प्रायमरी म्हणजे बॅकग्राऊंडला कलर अप्लाय झाला ब्लू, अक्षराला कलर अप्लाय झाला व्हाईट. सेकंडरी म्हणलं की मे बी थोडासा तो डार्क असेल किंवा ग्रे असेल. आपण ग्रेच म्हणूया. व्हाईट अल्फाबेट. सक्सेस म्हणजे ग्रीन इफेक्ट. ओके. डेंजर म्हणजे रेड. वॉर्निंग म्हणजे ऑरेंज किंवा तुम्ही त्याला येलोइश म्हणू शकता तुमच्या गरजेप्रमाणे, व्हिज्युअलायझेशन प्रमाणे. इन्फॉर्मेशनचा अर्थ घेतला इथे स्काय ब्लू, लाईट ब्लू घेतलाय. लाईट इफेक्ट म्हणजे नो बॅकग्राऊंड विथ ब्लॅक टेक्स्ट. डार्क इफेक्ट ब्लॅक बॅकग्राऊंड व्हाईट टेक्स्ट आणि सिम्पल लिंक टेक्स्ट. बरं, याच्यासाठी त्याने क्लास पण दिला. आता हे क्लासेस दिले त्यांनी. बटन, बटन प्रायमरी, बटन, बटन सेकंडरी, बटन, बटन सक्सेस. त्याच्या नावावरनं त्याचा इफेक्ट ठरवला बघा. सक्सेस. सक्सेस इन शॉर्ट जर मी म्हटलं बाबा डेंजरच्या परस्पेक्शन, तर डेंजर म्हणजे कधीही रेड झोन असतो आपला. ट्रॅफिक लाईट झाला, रेड आला म्हणजे डेंजर झाला. ओके. कुठेतरी एखादा पॉवर सप्लाय असेल मोठा, डीपी वगैरे म्हणतो आपल्याला, ट्रान्सफॉर्मर. तिथे रेड कलर मध्ये क्रॉस लिहिलं जातं, तो खोपडीचा सिम्बॉल असतो. स्कल असतं. ओके. रेड कलर मध्ये दिले जातं जनरली. तर ते रेड कलर म्हणजे डेंजर झोन झाला माझ्यासाठी. ओके. आणि सक्सेस आला म्हणजे मला काहीतरी अचीव्ह झालं. पॉझिटिव्हिटी तयार झाली. मे बी ती ग्रीन असेल आता. पण असं हे नाहीये की ह्याच कलरचे कोड तुम्हाला वापरायचे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे वापरू शकता. बरं, आता हे एवढंच नाही. आता मला अजून दुसरे इफेक्ट दाखवायचे खाली. दिसतात आउटलाईन वाले. बटन स्पेस बटन आउटलाईन प्रायमरी. ऍक्च्युली काय आहे, इथे तुम्हाला जो बटन आणि बटनच्या नंतर स्पेस दिलाय म्हणजे काय ऍक्च्युली इथे जो क्लास आहे ना, हे एकापेक्षा जास्त आहेत. 2 क्लासेस वापरले त्यांनी. पहिला क्लास कोणता आहे? तर बीटीएन क्लास आहे. हा बीटीएन क्लास काय करतो? ज्याला बॉर्डर अप्लाय करतो आणि मार्जिन अप्लाय करतो. दुसरा जो क्लास आहे तो त्याचा कलर ठरवतोय बघा. मी कसं करतात हे करून दाखवणार आहे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला. मला फक्त सांगायचं होतं की हे असं करणार आहेत आपण आता. बघा, चेक करा अल्फाबेट. आउटलाईनवर जर मी कर्सर नेला तर इफेक्ट अप्लाय होतो. म्हणजे कर्सर आणल्यानंतर मी क्लिक पण करत नाहीये. माऊस फक्त मूव्ह करतोय. याच्या उलट वरती काय होतं, नॉर्मल होता. डायरेक्ट इफेक्ट अप्लाय होतो आणि त्याच्यावर कर्सर नेल्यानंतर तो डार्क होतो. बघा, रेड वरती न्या, डार्क झाला. एकदम डार्क कलर झाला. वॉर्निंग मध्ये पण बघा. प्रायमरी मध्ये बघा. नॉर्मल ब्लू आहे आणि लगेच तो नेव्ही ब्लू मध्ये कन्वर्ट होतो. आता मी याला क्लोज करतो. मला माझ्याकडे जे बटन्स दिसतात ना हे खालीवाले, आपले फॉर्म टॅग मध्ये, फॉर्म एलिमेंट मधले, हे इफेक्ट इथे अप्लाय करायचे. आता ते कसे करणार? मग त्याच्यासाठी माझ्याकडे स्टाईल टॅग आहे. ठीक आहे. या स्टाईल टॅग मध्ये मी काय करणार, पहिल्यांदा डॉट बीटीएन वापरून दाखवणार आहे तुम्हाला. जसं मी म्हटलंय, मला पहिल्यांदा सगळ्यांना कॉमन इफेक्ट अप्लाय करायचे. कॉमन इफेक्ट म्हणजे कसं, की त्याचा बॉर्डरची रेडियस ही 7 पिक्सेल असली पाहिजे. ठीक आहे. बॉर्डरची विड्थ ही 1 पिक्सेलच असली पाहिजे, जास्त नकोय मला. आणि त्याच्या अक्षरामध्ये आणि त्याच्या बॉर्डरमध्ये म्हणजे इंटरनल स्पेसिंग जी आहे ती मला 5 पिक्सेल पर्यंत सोडायची आहे. आणि मार्जिन चारी बाजूनं त्याला 3 पिक्सेल पर्यंत सोडायची आहे. येस. आता इफेक्ट रिफ्रेश करून बघा अप्लाय झालाय का? नाही. सीएसएस अप्लाय आहे का? तर आहे. मी सीएसएस कशी अप्लाय चेक करतोय, त्याचा कंट्रोल व्ह्यू, राईट क्लिक मध्ये व्ह्यू सोर्स म्हणतोय प्रत्येक वेळेस, कंट्रोल व्ह्यू शॉर्टकट आहे. आणि लिंक सीएसएस ला फक्त टॅप करून बघतोय की ती ओपन होते का? होतंय. माझा बटनचा इफेक्ट आलेला आहे. ठीक आहे. याला अप्लाय का नाही झाला? कारण अजून मी त्याला इफेक्ट सांगितला नाही. मग फॉर्म एलिमेंट मध्ये आलो. इनपुट टाइप्स जे होते माझे सगळे, त्या सगळ्यांमध्ये मला तो इफेक्ट अप्लाय करायचा. आता बटनच्या मध्ये स्पेसेस देण्याची पण गरज नाही मला. ठीक आहे. जस्ट चेकआउट करून घ्या. मी फक्त क्लास अप्लाय करतोय बीटीएन. यालाच कॉपी पेस्ट करतो फक्त आता. झालं. रिफ्रेश करा. बघा, बटनचे इफेक्ट अप्लाय झाले. जसे तुम्हाला दिसत होते तिकडे बॉर्डर्स मध्ये, बुटस्ट्रॅप मध्ये सेम आहे. ठीक आहे. मार्जिन अप्लाय नाही झाली काय, मार्जिनचं काही चुकलं का? स्पेलिंग चुकली माझी, सॉरी. रिफ्रेश करा. बघा, गॅप सोडला वरून त्यानं 3 पिक्सेल. लेफ्टला 3 पिक्सेल, राईटला 3 पिक्सेल, तर इथे दोघांमध्ये 6 पिक्सेलचा गॅप झाला. इथे 6 पिक्सेलचा गॅप. मला त्याचा गॅपचा काही घेणं नाही. मला माझा इफेक्ट अप्लाय झाला ते बघायचं. 7 पिक्सेल खूप झाला, त्याला 5 पिक्सेल करूया, सफिशियंट आहे. यस. इफेक्ट नॉर्मल आला. छान वाटतंय आता. ठीक आहे.
आता थोडं झूम करून मुद्दाम दाखवतोय तुम्हाला, कारण आता इफेक्ट अप्लाय करायचे आहेत आपल्याला वन बाय वन. माझं म्हणणं आहे की ह्या बटनच्या क्लासच्या सोबतच अजून मला दुसरे इफेक्ट अप्लाय करायचे, जसं की डॉट बटन डॅश रेड. मी मुद्दाम दिला कलरचं नाव. तुम्ही तिकडे जसं वॉर्निंग किंवा डेंजर बघितलं ना, तसं मी इथे नाही देणार. मी इकडे वेगळंच केलं. जसं की मला बॅकग्राऊंड कलर जो आहे तो थोडासा रेडिश पाहिजे होता. पण फुल रेडिश नको होता. फुल रेड नाही पाहिजे. ठीक आहे? पण टेम्पररी आपण देऊन बघूया अप्लाय होतंय का? बटन रेड नाही झालं. का नाही झालं? तर कारण इफेक्ट अप्लायच नाही केला. सो दुसरा इफेक्ट मला अप्लाय करायचा आहे. तो म्हणजे ह्या रिसेटला. मग रिसेटलाच देतो मी टेम्पररी बटन डॅश रेड. याला सेव्ह केलं, रिपब्लिश झाला, डन. आला इफेक्ट. म्हणजे अप्लाय होतंय. आता मला याला अप्लाय झाल्याच्या नंतर काय करायचंय? याला इन्स्पेक्ट एलिमेंट करतो मी. म्हणजे मुद्दाम मला कलर जसे पाहिजे ना तसे घेतोय आता. इथे कलरला टॅप केलं मी. मला फुल्ली रेड नको होता तो. थोडासाच रेड पाहिजे होता. तो पाहिजे तो मला मिळाला. इथे कलर कोड मिळतोय मला. तो मी कॉपी पेस्ट करून घेईल. त्याच्यानंतर कलर जो पाहिजे मला तो व्हाईट पाहिजे होता. मी व्हाईट घेतला. पण फुल्ली व्हाईट पण नको होता. थोडासाच व्हाईट पाहिजे. बस. मग मी आता काय करेल, ह्या दोन्ही इफेक्ट प्रॉपर्टीतनं कॉपी करेल. कळतंय? मी डेव्हलपर टूल का वापरायला सांगितलं तुम्हाला पहिल्यापासून? कलर कुठेतरी तुम्हाला वाटतं की नाही तो फार डार्क झाला, तो फार फेंट झाला. तुम्ही लगेचच्या लगेच इथे इफेक्ट अप्लाय करून बघू शकता. परफेक्ट वाटतोय इथनं कॉपी मारा. तुमच्या कोडमध्ये जाऊन त्याला पेस्ट करा. झाला इफेक्ट. झालं सेव्ह. आता रिफ्रेश करा. झालं. तुम्ही अप्लाय केलेला इफेक्ट इथे दिसतोय. ठीक आहे? पण प्रॉब्लेम अजून एक आहे याच्यात. मी याच्यावर कर्सर नेल्यानंतर तिथे आता हाताचं चिन्ह येत होतं. हँड टूल. तो हँड टूल मला पाहिजे, तर मी तो पॅरेंटला अप्लाय करतो. पॅरेंट म्हणजे कोण? सिंपल बटनवाला. मग तो बटनला मी काय करेल, इथे कर्सर टाइप पॉइंटर ठेवतो. कर्सर कोलन पॉइंटर. रिफ्रेश करा. बघा. सगळ्यांना कलर अप्लाय म्हणजे बटन इफेक्ट अप्लाय झाला तो हँड टूल. पण तिथे अजून एक होतं. जसं मी याच्यावर कर्सर नेला, तर अक्षराचा कलर डार्क होत होता. म्हणजे व्हाईट पूर्णपणे जात होता आणि बॅकग्राऊंड कलर थोडा डार्क होत होता. एकदम डार्क. मी याला अजून थोडंसं फेंट करू इच्छितो. थोडं फेंट करतो हवं तर अजून. येस. हा सफिशियंट आहे. ठीक आहे. याला मी इथे कॉपी करतो आणि त्याला इथे काढून रिफ्रेश. काहीतरी वेगळं झालं का? हॅशटॅग राहिला. सॉरी. ठीक आहे. बघा. आता इफेक्ट काय सांगायचं आहे मला, की जेव्हा मी ह्या बटनवरती असा माझा माऊस फिरवेल, असा कर्सर आणला, की काय व्हायला पाहिजे, अक्षराचा कलर फुल ब्राईट व्हायला पाहिजे व्हाईटमध्ये आणि बॅकग्राऊंड थोडा डार्क व्हायला पाहिजे. मग माझ्याकडे कोणता बट इफेक्ट येतो? हा वाला. तर ह्या इफेक्टला काय करायचंय? एक्सटेंड करायचंय. आता बघा कसं, जसं आपण इनहेरिटन्स करतो ना, तसं इनहेरिटन्स करायचं इथे सुद्धा. डॉट बटन डॅश रेड ह्याच्या होवर म्हणजे माऊस पॉइंटर कर्सर आणल्याला काय करायचंय? बॅकग्राऊंड कलर हा अप्लाय करायचा आहे आणि अक्षराचा कलर फुल व्हाईट करायचा आहे. तुम्ही पाहिजे तर 6 व्हाईट देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. 3 केले तरी चालतं. आता जस्ट रिफ्रेश करा, तुम्हाला तसा इफेक्ट दिसतो का नाही बघा. छान वाटतंय पहिल्यापेक्षा. बेटर आहे. बॉर्डरचा कलर मला वेगळा करायचा, मी बॉर्डरचा कलर वेगळा करू शकतो. रेड म्हणलं की त्यानं बॉर्डरचा कलर काय करायचा आहे? थोडासा हा कलर घ्यायचा आहे बॉर्डर कलर मध्ये. बॉर्डर डॅश कलर दिस. आणि झालं अप्लाय. बॉर्डर अच्छा हॅश नाही झाला त्याला, सॉरी. मी हॅश विसरतो ते सारखं सारखं. येस. बघा. छान वाटतंय. आता सिमिलरली मला सेव्ह बटनला पण इफेक्ट द्यायचा सेम वाला. मग मी काय करेल, जसं इथे रेड आणि रेडचा होवर लिहिला होता, तर होवर म्हणजे काय केला मी एक्सटेंड केला.
अॅनिमेशन अप्लाय केलं त्याला मी. तसं मी तर काय करतोय आता, रेडच्या ऐवजी ग्रीन म्हणतोय. ठीक आहे. बाकी कलर सेम राहतील माझे. बाकी काही चेंज होणार नाही बघा. आता इथे रेड कलर आहे ना, तर मला ग्रीन मध्ये न्यायचंय. कोणता वाला? बटन सेव्ह वाला. तर मी इथे क्लासेस अप्लाय करतो त्याचे बघा. बटन बटन ग्रीन. एवढाच एक इफेक्ट चेंज केलाय. आता याला कलर द्यायचा आहे मला, तर कलर प्रॉपरली द्यायला साठी आणतो. ग्रीन कडे वळवतो. थोडासा डार्क केला मी. येस. आणि इथून तो इफेक्ट कॉपी करतो. कलर कॉपी केला. ग्रीन मध्ये आणून पेस्ट केला. सिमिलरली इथे पण. आणि इथे थोडासा फिकट घेऊया. मग ते सफिशियंट आहे, काही आवश्यकता नाही. जस्ट रिफ्रेश करा. बघा, याला अजून थोडंसं फेंट करायचं असेल तर फेंटही करू शकतो आपण. ओके. आणि नंतर कर्सर आणल्यानंतर त्याला डार्क करायचंय. तर डार्क करण्यासाठी मी त्याला थोडंसं खाली ओढतो आणि मग त्याला डार्क करूया. कुठे पाहिजे तो? होवर. झालं. बघा, नॉर्मल आहे. कर्सर आणला तो ब्लॅक झाला, कर्सर आणला डार्क झाला. इथे पण सेम. अॅनिमेशन खूप छान वाटतात अशा. पण याच्यात पण अजून तुम्ही स्पेसिफिकली देऊ शकता. सध्या कसं एकदम एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड होतं ते, एकदम फास्ट मध्ये होतं. बरं, इथे काय करायचं मला, आता इथे इथे तो आउटलाईन वाला इफेक्ट द्यायचा आहे. आउटलाईन म्हणजे सुरुवातीला त्याला कोणताच कलर नसेल फिल मध्ये, बटन वगैरे नॉर्मल दिसेल ते. पण जसं मी त्याच्यावरती कर्सर नेईल ना, तसं काय होईल, त्याचा तो इफेक्ट अप्लाय होईल, आउटलाईन वाला. ठीक आहे. मग मी काय करतो, त्याला एक प्रायमरीचा इफेक्ट देतो. आता प्रायमरी म्हणजे लाईट ब्लू, ग्रीन, डार्क ब्लू असे इफेक्ट अप्लाय करतो. सो बटन डॅश सॉरी, क्लास येतो. सो क्लास बटन प्रायमरी. आता प्रायमरी मी मुद्दाम दिलं कारण मला पाहिजे तसं मी नाव याला देऊ शकत होतो, बट मला प्रायमरीच बरं वाटलं. सो पुन्हा एकदा बॅकग्राऊंड कलर सेम, हॅश ब्लू पाहिजे होता, त्यामुळे 08F असा काहीतरी देतो मी. कोणता कलर आहे हा? येस, लाईट ब्लू आला. त्याच्यानंतर कलर FFFF. ठीक आहे. आता हा पहिल्यांदा बघून घेऊया बरोबर आहे का आपल्याला जसा पाहिजे तसा. ठीक आहे. मग आपण त्याला अप्लाय करू. नॉर्मल बटन जो होता त्या बटनला मला तो अप्लाय करायचा आहे, प्रायमरी. येस, आला. पण जसं माझं म्हणणं आहे की तो कधी पाहिजे मला, त्याच्यावरती आल्यानंतर. ठीक आहे. सो आल्यानंतर पाहिजे तर मी चेंजेस करतोय. हा इफेक्ट कधी पाहिजे मला? होवरला असल्यावर. कोलन होवर. मग हा इफेक्ट नॉर्मल डिफॉल्ट अप्लाय कधी होईल? जेव्हा मी सिंपल इफेक्ट अप्लाय करतोय तेव्हा. तर काय व्हायला पाहिजे? अक्षराचा कलर इथे आला पाहिजे आणि इमेजचा कलर वरती शिफ्ट झाला पाहिजे. बॅकग्राऊंड आणि ते व्हाईस वर्सा होईल ना माझं. मी ते चेंज केलं फक्त. दिसतंय? म्हणजे असंही तुम्हाला करता येतं. असं काही नाही. याच्यात पूर्णपणे बॅकग्राऊंड काढूनच टाकायचं असेल तर काढून टाकू शकता तुम्ही. याला बॅकग्राऊंड जो आहे प्रायमरीला, तो तुम्ही ट्रान्सपरंट ठेवू शकता. ट्रान्सपरंट. त्याच्यानंतर त्याचा बॉर्डर डॅश कलर 08F ठेवू शकता. आय होप की इफेक्ट व्यवस्थित दिसला पाहिजे तो. सर, अच्छा तो आलाच नाही अजून, सॉरी हा. मला प्रायमरी मी दिलंच नाही, त्याला अप्लायच नाही केलं कुठं. प्रायमरी अप्लाय केलंय का आता? हा, झालंय. बघा, कर्सर फिरवा त्याच्यावरती, आला इफेक्ट. तुम्हाला जसं इफेक्ट द्यायचा आहे तसं तुम्ही ते करू शकता. कंडिशन काय आहे, की तुम्हाला फक्त ही सीएसएस प्रकार समजली पाहिजे. आता मी तर फार बेसिक लेवलला घेतलंय सीएसएस. सीएसएस मध्ये अजून काय काय येतं? अजून याच्यामध्ये 3D अॅनिमेशन येतात, इमेज हँडलिंग येतं. जसं की आता मी इमेज, आपली जी इमेज होती,
ह्या इमेज वरती कर्सर नेला तर तो काय होतो, ऑटोमॅटिकली थोडासा झूम होतो. बरेचसे इमेजेस काही तुम्ही बघत असाल अॅनिमेशन मध्ये. मला तर एक्झॅक्टली आठवत नाही कोणत्या वेबसाईटवर असेल, पण बऱ्याचशा वेबसाईटवर बघत असाल तुम्ही. जसं तुमच्या कर्सर एखाद्या इमेजवर नेला, की ती इमेज काय होते, झूम होते, हायलाइट होते. ठीक आहे? तर तसा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करता येतात. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द CSS. मला फक्त इंट्रोडक्शन नाही द्यायचं तुम्हाला. मी एकाच दिवशी फक्त तिन्ही प्रकारच्या CSS तुम्हाला सांगून दिल्या. इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल. प्रत्येकाचे एक एक फायदे, एक एक नुकसान आहे. फक्त नुकसान कोणाचं नाहीये, एक्सटर्नलचं. ठीक आहे. इनलाईनचा फायदा काय आहे, की जितक्या पुरता तितका इफेक्ट अप्लाय होतो, बाकीच्यांना तो इम्पॅक्ट करत नाही. त्याचा ड्रॉबॅक आहे, की तुम्हाला जर तोच इफेक्ट दुसरीकडे द्यायचा असेल, तर पूर्णच्या पूर्ण तेवढा कोड तुम्हाला कॉपी पेस्ट करावा लागेल. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. मग त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय करतो आपण, इंटरनल CSS लिहितो, जी की हेडिंग टॅग्सच्या आतमध्ये येते, कुठेही हेड टॅगच्या आत येते. हेडिंग म्हणल्यापेक्षा हेड म्हणतो मी. हेड टॅगच्या आतमध्ये. ठीक आहे. इथे एवढ्या जागेत तुम्ही कुठेही तुमचा हेड टॅग मध्ये स्टाईल टॅग वापरू शकता. स्टाईल ओपन क्लोज करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असलेली इफेक्ट आयदर सेलेक्टरने द्यायचे. सिलेक्टर दोन प्रकारचे सांगितले मी. एक HTML सिलेक्टर, डायरेक्ट HTML चा टॅग वापरायचा. दुसरा आहे आयडी किंवा क्लास. आयडी म्हणजेच तुमचा हॅशटॅग येतो आणि डॉट आला तर तो क्लास होतो. तर क्लासनं कसं वापरायचं मी ते पण सांगितलं. याचा एक बेनिफिट आहे की तुमच्या त्या पेजमध्ये सगळे इफेक्ट कॉमन अप्लाय होतात. रिपिटेशन अवॉइड होतं. पण दुसऱ्या पेजला जर तुम्हाला इफेक्ट द्यायचे असतील, तर तोच कोड पुन्हा त्या पेजवर जाऊन कॉपी पेस्ट करावा लागतो. म्हणजे पुन्हा कॉपी पेस्ट आलं. मग ते पण अव्हॉइड करायचं असेल, तर एक्सटर्नल CSS वापरले जाते. म्हणजे तुम्ही जे हेडमध्ये कोड करत होतात किंवा इनलाईनमध्ये कोड करत होतात, तो कोड एका वेगळ्या फाईलमध्ये लिहून ठेवा. त्या फाईलला शेवटीला नाव द्या .css एक्सटेन्शनमध्ये आणि ती फाईल काय करा, प्रत्येक पेजच्या हेडमध्ये लिंक करा, स्टाईल शीटमध्ये. ठीक आहे. ती फाईल लिंक करण्याची पद्धत मी सांगितली आहे. त्याच्याबद्दल काही एवढं टेन्शन घेऊ नका. कोड कॉपी पेस्ट करून तुम्ही प्रत्येक पेजला ते लिंक करू शकता. जिथे कुठे ऍक्सेस होत नसेल, तिथे का ऍक्सेस होत नाही ते एकदा चेक करा. जसं की फाईल प्रॉपर लोकेशनला आहे का? ती दिसतीये का? एकमेकांना व्हिजिबल आहे का? त्याचा पाथ काय आहे? ॲब्सोल्यूट आहे की रिलेटिव्ह आहे? रिलेटिव्ह प्रॉपर चेक करा. डबल डॉटने ऍक्सेस होतंय की डॉटने ऍक्सेस होतंय? ते पण चेक करावं लागतं. ठीक आहे. 2-3 फोल्डर बाहेर असेल तर डबल डॉट स्लॅश, डबल डॉट स्लॅश ते वापरावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर फाईलचे याच्यात एक्सटर्नल CSS चा फायदा हा आहे, की सगळे इफेक्ट तुमचे एका सिंगल फाईलमध्ये आल्यामुळे तुम्हाला कोड रिपिटेशन अव्हॉइड होतं. फाईल एक्सटेंड करावी लागते, फक्त ऍड करावी लागते, म्हणजे लिंक करावी लागते. कोड ऑटोमॅटिकली अप्लाय होतो. नाही झाला तर तुम्हाला तो आयदर क्लासने किंवा आयडीने ऍक्सेस करायचा आहे. हॅशटॅग आला तर आयडी, डॉट आला तर क्लास. ठीक आहे. आणि पॅराग्राफ म्हणजे तुमचे जसं पॅराग्राफ टॅग आपण म्हटलं एक्झाम्पलसाठी, HTML कंटेंट असतील तर डायरेक्टली त्याला अप्लाय होऊन जातात ते. म्हणजे तोही प्रश्न वाचतो आपला, प्रत्येक वेळेस त्याला लिहिण्याची गरज पडत नाही. ते एक बेनिफिट मिळतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट आवर CSS स्टाईल शीट्स. ओके. कुणाला काही डिस्कशन हवं याच्याबद्दल, काही प्रॉब्लेम्स असतील मला विचारून घ्या. आपण ते डिस्कस करूया. एम आय ऑडिबल? येस सर. आय विश की काही इश्यू नसावेत, काही प्रॉब्लेम नसावेत. असतील तरी तुम्ही मला विचारा. म्हणजे मी म्हंटल म्हणून विचारू नका असं नाही. मला विचारा. चलिए, तुमचा मायक्रोफोन चालू आहे बघा. सॉरी सर. नो इश्यूज. मला वाटलं काही क्वेश्चन विचारतायत की काय म्हणून म्हटलं. कुणालाच काही डाऊट नाहीये? नो सर. ओके. ठीक आहे. जस्ट अ सेकंड, अटेंडन्स कॅप्चर करतोय मी.
53. काउंट कमी होत चाललाय दिवसेंदिवस. ग्रुपवर मेसेज टाकतो परत एकदा, प्रॉपर अटेंड करा म्हणून. ठीक आहे. कालच्या प्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा अप्लाय होईल, म्हणजे अवेलेबल होईल तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलवरती त्या प्ले लिस्टमध्ये. ठीक आहे. सो बेटर ज्यांना म्हणजे काय म्हणतात आता प्रत्येक वेळेस डिस्कशन मध्ये नाही करता येत काही गोष्टी सॉल्व्ह, तर तुम्ही व्हिडिओ बघून बघून तिथनं ते करू शकता. ठीक आहे. तुम्हाला इतरांना कोणाला शेअर करायचं असेल तर ते शेअरिंग पण होतं बरं का. मी त्याला पब्लिक ऍक्सेस देऊन ठेवलेला आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला ज्याला शेअर करेल त्यालाच ऍक्सेस होईल तो. मी पब्लिक ऍक्सेस ठेवलाय. तुम्ही इतरांना पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ते शेअर करू शकता. मराठीतच आहे त्यामुळे अडचण नसणार काही. बट इन केस जर काही डिस्कशन वाटत असेल, पाहिजे असेल, तर तुम्ही तिथे मला कमेंटमध्ये टाका किंवा पर्सनल आपल्या ग्रुप आहेत त्या ग्रुपवर टाकलं तरी चालतं. असं नाही की मला तिकडनं रेव्हेन्यू जनरेट करायचं म्हणून मी ऍड केले, असं काही नाही. काहीतरी आपल्याकडे प्लॅटफॉर्म हवा होता शेअरिंगसाठी, व्हिडिओज, लेक्चर्स, कॉन्व्हर्सेशन आपले, म्हणून तो अवेलेबल करा. ठीक आहे.